तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत की बेसिक्स ऑफ कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि त्याच्यामध्ये आजच्या या पार्टमध्ये आपण फक्त सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्नवर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. तर टेबल ऑफ कंटेंट बघून घेऊया. कुठले कुठले सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आज आपण डिस्कस करणार आहोत. तो सगळ्यात पहिल्यांदा आपण डिस्कस करणार तो म्हणजे हँगिंग मॅन. दुसऱ्यांदा डिस्कस करणार तो म्हणजे हॅमर कॅन्डल. तिसरा आहे तो आहे शूटिंग स्टार. चौथा आहे इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न. पाचवा डोजी कॅन्डलस्टिक. सहावा मारुबुजू कॅन्डल. आणि सातवा बघणार आहोत तो म्हणजे स्पिनिंग टॉप कॅन्डलस्टिक पॅटर्न. तर हे 7 कॅन्डलस्टिक पॅटर्न जे आहेत ते आज आपण डिस्कस करणार आहोत. प्रत्येकाचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगणार आहे आणि एंट्री, एक्झिट आणि स्टॉप लॉस कुठे लावायचा ते पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. तर सगळ्यात पहिल्यांदा हँगिंग मॅन कॅन्डलस्टिक पॅटर्नपासून सुरुवात करूया. त्याच्या अगोदर थोडंसं बेसिक्स ऑफ कॅन्डलस्टिक तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की कॅन्डल कशी तयार होते, कुठल्या कॅन्डलला काय म्हणलं जातं, रेड कॅन्डलस्टिक म्हणजे बेरिश कॅन्डल का असते आणि ब्लू किंवा ग्रीन कॅन्डलस्टिक ही बुलिश का असते, याच्याबद्दल थोडंसं बेसिक आहे ते आपण जाणून घेऊया. तर बेसिक्स ऑफ कॅन्डलस्टिकमध्ये तुम्हाला जे कॅन्डलस्टिक चार्ट तुम्ही बघता त्याच्यावर तुम्हाला अशा पद्धतीच्या कलरच्या कॅन्डल बघायला मिळतात. पण एक्झॅक्टली काय इंटरप्रिटेशन घेतलं पाहिजे ते आपल्याला थोडंसं इथे जाणून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा ग्रीन कलरची कॅन्डल असते त्याला बुलिश कॅन्डल म्हणलं जातं आणि रेड कलरच्या कॅन्डलला बेरिश कॅन्डल असं म्हणलं जातं. आता कॅन्डल तयार कशी होते, 4 इम्पॉर्टंट ज्या गोष्टी असतात त्यानं प्राईज ज्या असतात त्यानं ही कॅन्डल तयार होते. सगळ्यात पहिल्यांदा असते की ओपनिंग प्राईज, त्याच्यानंतर क्लोजिंग प्राईज. कॅन्डल कुठे ओपन होते आहे, कॅन्डल कुठे क्लोज होते आहे, त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर टाईम फ्रेमला. आता ही जी कॅन्डल आहे ती 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर असू शकते, 5 मिनिटाच्यावर असू शकते, 1 तासाची असू शकते, 1 दिवसाची असू शकते, 1 वीकची असू शकते, 1 मंथची असू शकते. पूर्ण जी तुम्हाला कॅन्डल सांगते काय सांगते की समजा ही 5 मिनिटाची कॅन्डल आहे तर ह्या पर्टिक्युलर 5 मिनिटामध्ये कॅन्डल कुठे ओपन झाली, कॅन्डलनं कितीचा लो मारला, कॅन्डल कुठे क्लोज झाली आणि कॅन्डलनं कितीचा हाय मारला, हे त्या पर्टिक्युलर 5 मिनिटाच्या टाईम पिरियडमधली पूर्ण माहिती तुम्हाला एका कॅन्डलमध्ये मिळते. जर हे तुम्ही 1 दिवसाची कॅन्डल बघितली, 1 डे जर आपण इथे सिलेक्ट केला तर त्या पर्टिक्युलर दिवशी समजा आपण आजची तारीख घेतली आहे आणि आजची तारीख आपण 23 तारखेचा जर डाटा बघत असेल तर 23 तारखेला कॅन्डल ओपन कुठे झाली आहे, कॅन्डलनं किती हाय मारला आहे, किती लो मारला आहे आणि कॅन्डल कुठे क्लोज झाली आहे, हे पूर्ण एका दिवसाचं जे काही प्राईज तुम्हाला तिथे बघायला मिळते ती एका कॅन्डलमध्ये बघायला मिळणार. अशी वेगवेगळ्या टाईम फ्रेमवर वेगवेगळे तुम्हाला जी प्राईज आहे ती तिथे बघायला मिळणार. आता ग्रीन कॅन्डल किंवा बुलिश कॅन्डल याला का म्हणलं जातं, तर कुठलीही बुलिश कॅन्डल किंवा ग्रीन कॅन्डल ओपन होताना खालच्या साईडला ओपन होते आणि क्लोज होताना वरच्या साईडला क्लोज होते. म्हणजे समजा ही 90 रुपयाला ओपन झाली आणि त्याची जी क्लोजिंग येणार आहे ती 100 रुपयाला होऊ शकते. म्हणजे ओपनिंग प्राईजपेक्षा जेव्हा एखादी कॅन्डल जास्त प्राईजला क्लोज होते तेव्हा ती बुलिश कॅन्डल असते, बायर्स डॉमिनेटेड कॅन्डल असते, कारण त्याच्यामध्ये बायर्स असतात आणि म्हणूनच ते 90 रुपयावरनं 100 रुपयाला प्राईज घेऊन जातात. आता कॅन्डलमध्ये हा जो मधला पार्ट तुम्हाला दिसतोय याला बॉडी म्हणलं जातं, पूर्ण कॅन्डलची बॉडी म्हणलं जातं. कॅन्डलचा हा जो पार्ट आहे खाली त्याला ओपनिंग प्राईज म्हणलं जातं. ग्रीन कॅन्डलमध्ये ओपनिंग प्राईज ही खालच्या साईडला असते, रेड कॅन्डलमध्ये ओपनिंग प्राईज ही वरच्या साईडला असते. रेड कॅन्डलबद्दल पण डिस्कशन करूया, पहिले ग्रीन कॅन्डल समजावून घेऊ. ग्रीन कॅन्डलमध्ये ओपनिंग प्राईज जी खालच्या साईडला असते, कारण प्राईज ओपन इथे होते, त्याच्यानंतर बायर्स इथे प्राईज वरती घेऊन जातात, हायला घेऊन जातात किंवा लो मारला जातो तो त्याचा पार्ट असतो. म्हणजे कॅन्डलमध्ये किती हाय मारला आहे आणि किती लो मारला आहे हे त्या प्राईजचा पार्ट असतो. तर मधल्या पार्टला बॉडी म्हणलं जातं. बॉडी जिथून सुरुवात होते ती ओपनिंग प्राईज असते, बॉडी जिथे क्लोज होते ती क्लोजिंग प्राईज असते. तर ओपनिंग प्राईज कळालं, क्लोजिंग प्राईज कळालं. ह्याच्यावरती 2 छोट्या रेषा दिसत आहेत, ह्याला अप्पर शॅडो आणि लोअर शॅडो म्हणलं जातं किंवा याला विक्स पण म्हणतात. वरच्या साईडला असेल तर अप्पर विक्स आणि खालच्या साईडला असेल तर लोअर विक्स असं म्हणलं जातं. या विक्स आपल्याला काय इंडिकेट करतात, त्या पर्टिक्युलर टाईम फ्रेमला त्या पर्टिक्युलर कॅन्डलनं किती हाय मारलाय आणि किती लो मारलाय हे आपल्याला इथे कळतं. एक्झाम्पलमधनं जर बघायचं झालं तर समजा एखादी कॅन्डल आहे, त्या कॅन्डलने इथे 100 रुपयाला सुरुवात केली, 100 रुपयाला ओपन झाली ती कॅन्डलची पर्टिक्युलर स्टॉकची प्राईज किंवा 1 दिवसाची कॅन्डल पकडू आणि त्या दिवशी काय झालं 100 रुपयाला ओपनिंग आली. त्या 100 रुपयाच्या ओपनिंग नंतर कॅन्डलनं 90 रुपयाचा लो मारला, 90 रुपयापर्यंत खाली आली आणि कॅन्डलनं 115 रुपयाचा हाय मारला. म्हणजे प्राईज मुवमेंट कशी झाली बघा, पहिल्यांदा 100ला ओपन झाली, त्याच्यानंतर लो मारला 90 रुपयाचा,
90 रुपयाचा लो मारल्यानंतर प्राइस परत वरच्या साईडला गेली आणि हाय मारला 115 रुपयाचा आणि कॅन्डलची क्लोजिंग कितीला झाली, 110 रुपयाला क्लोजिंग झाली. याचा अर्थ काय आहे की कॅन्डलनं टोटल जी मुवमेंट आहे ती 90 ते 115 मध्ये मुवमेंट केली, पण ओपनिंग कितीला झाली, 100 रुपयाला आणि क्लोजिंग किती झाली, 110 रुपयाला. म्हणजे आपण हे असं ह्याच्यामध्ये इंडिकेट करणार आहे की आजची जी कॅन्डलची मुवमेंट होती ती 10 रुपयाची मुवमेंट होती. पूर्ण मुवमेंट तर तुम्हाला जास्त मिळाली, हाय आणि लो, पण ओपनिंग प्राइस आणि क्लोजिंग प्राइस किती झाली आहे याच्यावरनं त्याची ती बॉडी किती बंदी आहे याच्यावर आपल्याला कळतं. म्हणजेच कमी प्राइसला ओपन होऊन हाय प्राइसला क्लोज झाली आहे, म्हणून ही ग्रीन कलरची कॅन्डल आहे आणि म्हणून बुलिश कॅन्डल याला म्हणलं जातं. तर हे पूर्ण ग्रीन कॅन्डलचं इंटरप्रिटेशन होतं. रेड कॅन्डलचं जसं मी सांगितलं की ग्रीन कलरची ओपनिंग प्राइस जशी खालच्या साईडला असते तशी रेड कलरची जी ओपनिंग प्राइस आहे ती वरच्या साईडला असते, कारण इथे सेलर डॉमिनेटेड कॅन्डल आहे. लोक काय करतायत, हायर प्राइसला सेल करतायत आणि मग ती प्राइस हळूहळू खालच्या साईडला येते. म्हणून त्याचा जो ओपनिंग प्राइस असते, ज्या बॉडीची ओपनिंग प्राइस किंवा त्या रेड कलरची ओपनिंग प्राइस ती वरच्या साईडला असते आणि क्लोजिंग प्राइस जी असते ती खालच्या साईडला आपल्याला बघायला मिळते. याचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं, विक्स दोन्हीकडे सेम असतात. हाय वरच्या साईडला अप्पर विक्स आणि खालच्या साईडला लोअर विक्स म्हणतात, तो हाय आणि लो ग्रीन कॅन्डलमध्ये आणि रेड कॅन्डलमध्ये पण सेम आपल्याला बघायला मिळतो. पण इथे इंटरप्रिटेशन जर एक्झाम्पलनं बघायचं गेलं तर समजा कॅन्डल ओपन झाली आहे 100 रुपयाला, कॅन्डलनं हाय मारला आहे 105 रुपयाचा, 105 रुपयाचा हाय मारला म्हणून हाय इथे विक्स तयार झाला. कॅन्डलनं लो मारला आहे समजा 90 रुपयाचा आणि कॅन्डल क्लोज झाली आहे 95 रुपयाला. मग याच्यामध्ये पूर्ण कॅन्डलची मुवमेंट किती झाली, 90 पासून 105ची मुवमेंट आपण पूर्ण मुवमेंट झाली, पण ओपनिंग प्राइस किती होती, 100 रुपये, क्लोजिंग प्राइस किती होती, 95 रुपये. ओपनिंग प्राइसपेक्षा क्लोजिंग प्राइस खालच्या साईडला होती म्हणून हा सेलिंग आलेला आहे. त्याच्यामध्ये 100 रुपयेपासून 95 पर्यंत सेलिंग आलं आणि म्हणून याला सेलर डॉमिनेटेड कॅन्डल किंवा बेरिश कॅन्डल असं म्हणलं जातं. तर हे इंटरप्रिटेशन तुम्हाला काय माहिती असलं पाहिजे, कॅन्डल कुठे ओपन होते आहे, कशा पद्धतीने तयार होते, हे प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे. तर हे होतं थोडंसं बेसिक्स ऑफ कॅन्डलस्टिक्स. आता आपण पॅटर्न बघूया. प्रत्येक पॅटर्न काहीतरी सांगत असतो, त्या पॅटर्ननुसार आपल्याला ट्रेंड चेंज कसा होतो आणि आपल्याला तिथे ट्रेड कसा इनिशिएट करायचा आहे याच्याबद्दल बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा जो पॅटर्न आपण बघायचा आहे तो म्हणजे हँगिंग मॅन पॅटर्न. आता हँगिंग मॅन म्हणजे काय, फाशी दिलेला माणूस असा दिसत असतो. तो फाशी दिल्यानंतर त्याला असंच दिसतो ना तो, तर तशा पद्धतीचीच ही कॅन्डल तयार होते. कॅन्डल कशी असते, अशा पद्धतीची. कॅन्डलची जी विक्स असते ती खूप मोठी असते आणि जी बॉडी असते रिअल बॉडी ती आपल्याला इथे छोटी दिसायला मिळते. बॉडीपेक्षा ॲटलिस्ट डबल इथे आपल्याला विक्स दिसली पाहिजे, तरच आपण म्हणणार की इथं हँगिंग मॅन पॅटर्न तयार झाला आहे. अजून एक महत्त्वाचा पॉईंट इथे, रेझिस्टन्सच्या जवळच हँगिंग मॅन पॅटर्न कॅन्डल तयार झाली तर वर्कआउट होते. इट शुड बी फॉर्म नियर रेझिस्टन्स. रेझिस्टन्सच्या जवळ जर कॅन्डल तयार झाली नाही तर ती हँगिंग मॅन पॅटर्न किंवा हँगिंग मॅन कॅन्डल म्हणता येत नाही. देअर शुड बी रेझिस्टन्स, कुठला ना कुठला तरी रेझिस्टन्स असला पाहिजे. ऑल टाईम हायच्या जवळ असला पाहिजे किंवा प्रिव्हियस रेझिस्टन्स इथं असला पाहिजे आणि त्या एरियामध्ये, त्या झोनमध्ये जर तुम्हाला हँगिंग मॅन कॅन्डल तयार होताना दिसली तर तुम्ही तिथे शॉर्टची पोझिशन घेऊ शकता, कारण हँगिंग मॅन पॅटर्न ही बेरिश सिग्नल देणारी कॅन्डल आहे आणि तिथून ट्रेंड तुमचा बेरिश होऊ शकतो. आता जर समजा हा एक झोन तयार झाला इथे आणि हा रेझिस्टन्स झोन आहे आणि हा अपट्रेंड चालू आहे आणि अपट्रेंडला तुम्हाला ही कॅन्डल तयार होताना दिसली, इथे रेड कलर किंवा ग्रीन कलर हे इम्पॉर्टंट नाही आहे. इथे फक्त कॅन्डलचं फॉर्मेशन कशा पद्धतीने होतं आहे आणि कुठल्या लोकेशनला होतं आहे हे महत्त्वाचं आहे. तर फॉर्मेशन असं पद्धतीने झालं पाहिजे, बॉडी छोटी आणि त्याच्यापेक्षा डबल विक्स आपल्याला दिसले पाहिजेत. कलर कुठलाही असो, काही इथे प्रॉब्लेम नाही आहे. अपट्रेंड नंतर तयार व्हायला पाहिजे, रेझिस्टन्सच्या जवळ तयार व्हायला पाहिजे, हे यातलं इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर तुम्हाला कॅन्डल फॉर्म होताना दिसली तर सिम्पली तुम्ही ओळखून जायचं की हँगिंग मॅन कॅन्डल तयार झालेली आहे. कुठलाही टाईम फ्रेम असू दे, 5 मिनटं असू दे, 15 मिनटं असू दे, 1 मिनटं असू दे, 1 दिवस असू दे, 1 महिना असू दे, 1 वीक असू दे, काही प्रॉब्लेम नाही आहे. रेझिस्टन्सच्या जवळ फॉर्म व्हायला पाहिजे आणि सेम अशा पद्धतीची तयार व्हायला पाहिजे. आता याचं इंटरप्रिटेशन कशा पद्धतीने घ्यायचं, काय इंडिकेट करते ही कॅन्डल, अपट्रेंड चालू आहे म्हणून बायर्स इथे ॲक्टिव्ह आहेत, बरोबर. बायर्सनी काय केलं, प्राइस ओपन केली पण सेलर ॲक्टिवेट झाले, रेझिस्टन्सच्या जवळ तयार झाली आहे म्हणून सेलरनी एवढा मोठा इथे खालच्या साईडला लो तयार केला.
पण अपट्रेंड चालू होता म्हणून बायर्सनी जोर लावला आणि कॅन्डल इथे क्लोज केली. सम हाऊ बायर्स आर मॅनेज टू क्लोज द कॅन्डल अबाव द प्राइस. सम हाऊ त्यांनी वरच्या साईडला क्लोज करायचा प्रयत्न केला. पण हा जो विक्स मोठा तयार झाला आहे हा सेलर डॉमिनेटेड आहे हे आपल्याला इथे कळतं. आत्ता भलेही बायर्स इथे ॲक्टिव्ह आहेत आणि रेजिस्टन्सच्या जवळ त्यांनी थोडंसं मॅनेज केलं आहे, पण सेलरनी इथे लो करायचा प्रयत्न केला होता हे आपल्याला इंडिकेशन मिळतं. आणि ज्या वेळेला हा लो ब्रेक होतो नेक्स्ट डे किंवा नेक्स्ट कॅन्डलनं, त्यावेळी तिथे बेरिश मुवमेंट चालू होते. फक्त कॅन्डल तयार झाली आहे, रेजिस्टन्सच्या जवळ तयार झाली आहे म्हणून मी बेरिश ट्रेंड घेतो याच कॅन्डलच्या क्लोजिंगला, तसं नाही म्हणून चालत. लो ब्रेक करणं गरजेचं आहे. लो ब्रेक झाला तरच तुम्हाला तिथे ट्रेड इनिशिएट करायचा आहे आणि त्याशिवाय नाही करायचा. सेम रेड कलरची कॅन्डल जर झाली तर काय आपल्याला इंडिकेट करते, प्राइस ओपन झाली आहे, सेलर डॉमिनेट झाले, सेलरनी कंट्रोल घेतला, प्राइस इथेपर्यंत लो आणली, पण प्रिव्हियस ट्रेंड अप ट्रेंड होता म्हणून समहाऊ बायर्सनी काय केलं इथेपर्यंत प्राइस वरती आणून क्लोज केली. इथे रेड कलरची कॅन्डल थोडीशी स्ट्रॉंग आहे असं तुम्ही म्हणू शकता, पण टेंटेटिव्ह बघायला गेलं किंवा नॉर्मल बघायला गेलं तर इथे रेड कलर आणि ग्रीन कलरचा काही इफेक्ट नसतो. रेजिस्टन्सच्या जवळ आपल्याला तयार होताना दिसली पाहिजे, पण इथे रेड कलर थोडासा स्ट्रॉंग तुम्ही कन्सिडर करू शकता. पण लो ब्रेक होत नाही तोपर्यंत कुठलाही ट्रेड इनिशिएट करायचा नाही. जेव्हा तुम्हाला रेजिस्टन्सच्या जवळ अशी कॅन्डल दिसेल, हा रेजिस्टन्स आहे आणि इथे ही कॅन्डल तयार झालेली दिसली, वेट करायचा, पूर्ण ती कॅन्डल वेट करायचा आणि लो मार्क करून घ्यायचा. लो मार्क केल्यानंतर जी नेक्स्ट कॅन्डल इथे लो ब्रेक करेल त्या कॅन्डलला एंट्री करायची आणि सेम जी कॅन्डल तुमची हँगिंग मॅन कॅन्डल झाली आहे त्याच्या हायच्या वरती स्टॉप लॉस प्लेस करायचा किंवा रेजिस्टन्स झोनच्या थोडासा वरती इथे स्टॉप लॉस प्लेस करायचा. म्हणजे इथे तुमचा स्टॉप लॉस प्लेस झाला, इथे तुमची एंट्री झाली आणि जे तुमचं टार्गेट असणार आहे ते नेक्स्ट सपोर्ट लेवल जी काय असणार, प्रिव्हियस सपोर्ट लेवल नेक्स्ट सपोर्ट लेवलचं काम करणार, त्या सपोर्ट लेवलपर्यंत तुम्ही इथे टार्गेट ठेवू शकता आणि तिथे तुमचं प्रॉफिट बुकिंग करू शकता. तर हे पूर्ण इंटरप्रिटेशन होतं कॅन्डलचं. आता डायरेक्टली एक्झाम्पल बघूया, त्यानं तुम्हाला अजून जास्त चांगल्या पद्धतीने कळेल. त्याच्यासाठी आपण जाणार आहोत ट्रेडिंग व्ह्यूवर. ट्रेडिंग व्ह्यूवर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघणार आहोत टाटा एलेक्सी या स्टॉकवर एक्झाम्पल. चार्ट तुम्हाला दिसतो इथे रेड कलर आणि ग्रीन कलरच्या कॅन्डलमध्ये पूर्ण हा चार्ट तयार झालेला दिसतोय. तर हँगिंग मॅन कॅन्डल इथे ऑलरेडी मी मार्क करून ठेवलेला आहे. पहिल्यांदा सपोर्ट आणि रेजिस्टन्स एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर कॅन्डल एक्सप्लेन करतो. स्टॉक पडला इथे, सपोर्ट घेतला, सपोर्ट इथे ब्रेक झाला, म्हणजे इथे जो सपोर्ट होता तो इथे रेजिस्टन्सचं काम करणार होता. म्हणून हा रेजिस्टन्स इथे घेतला आणि इथे ब्रेक झाला, म्हणजे हा परत काय करणार, सपोर्टचं काम करणार. इथे सपोर्ट ब्रेक झाला आणि हाच सपोर्ट पुढे जाऊन रेजिस्टन्सचं काम करणार, म्हणून हा बॉक्स आपण इथे काढलेला आहे. हे पूर्ण ॲनालॉजी समजावून सांगायचा फक्त एवढाच होता की सपोर्ट आणि रेजिस्टन्स कशा पद्धतीने तुम्ही मार्क करू शकता. तर हँगिंग मॅन तयार झाला आहे. बॉक्स जो आहे तो आपला रेजिस्टन्सचा काम करतो आणि रेजिस्टन्सच्या जवळ आपल्याला हँगिंग मॅन कॅन्डल बनताना दिसते. बॉडीपेक्षा डबल इथे विक्स दिसतोय, रेजिस्टन्सच्या जवळ आहे, रेड कलर आहे, म्हणजे थोडासा स्ट्रॉंग आपल्याला सिग्नल मिळणार आहे. प्रिव्हियस अपट्रेंड आहे का, इथे प्रिव्हियसली अपट्रेंड दिसतोय, प्रिव्हियस अपट्रेंड आहे. सगळ्या गोष्टी इथे मॅच होत आहेत. आपल्याला काय करायचं आहे, लो मार्क करायचं आहे आणि लो ब्रेक झाल्यानंतर एंट्री करायची आहे. इथे आपली एंट्री असणार आहे आणि जसं मी सांगितलं हँगिंग मॅन कॅन्डलच्या हायच्या वरती आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे किंवा या रेजिस्टन्स लेवलच्या वरती थोडासा आपण स्टॉप लॉस प्लेस करू शकतो. तर इथे तुमचा स्टॉप लॉस झाला, इथे तुमची एंट्री झाली आणि टार्गेट जे मी सांगितलं होतं ते नेक्स्ट सपोर्ट लेवल काय आहे तुमचं, तिथेपर्यंतचं पहिलं टार्गेट असलं पाहिजे. आता हा सपोर्ट लेवल इथे सपोर्ट झोन तयार झाला आहे, कारण इथे इथे आणि इथे 4 ठिकाणी सपोर्ट घेऊन प्राइस वरती गेलेली आहे. त्यामुळे हा सपोर्ट झोन पहिलं टार्गेट असणार आहे आणि हा सपोर्ट झोन ब्रेक झाल्यानंतर जो कुठला सपोर्ट बनेल तो तुमचा नेक्स्ट टार्गेट असणार आहे. तर इथे आपल्याला क्लिअर बघायला मिळते की या सपोर्ट जवळ आपलं टार्गेट कंप्लीट झालं आहे, एंट्री आपली इथे आहे आणि एवढा आपल्याला रिस्क रिवॉर्ड मिळालेला आहे. स्टॉप लॉस जरी इथे लावला तरी 1:2चा रिस्क रिवॉर्ड किंवा 1:3चा रिस्क रिवॉर्ड आपल्याला इथे बघायला मिळतोय. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त पण रिस्क रिवॉर्ड तुम्हाला बघायला मिळू शकतो. तर एक स्ट्रॉंग रिव्हर्सल कॅन्डल पॅटर्न आपल्याला इथे आज बघायला मिळाला. एक अजून एक्झाम्पल बघूया आपण ONGCचं, त्याच्यावर तुम्हाला अजून एकदा क्लिअर होऊन जाईल की कशा पद्धतीने हे पॅटर्न वर्कआउट करतात. तर हा पूर्ण अपट्रेंड आपल्याला इथे बघायला मिळतोय आणि अपट्रेंडमध्ये हा हँगिंग मॅन पॅटर्न आपल्याला तयार झालेला दिसतोय. ऑल टाईम हायच्या जवळ तयार झाला आहे.
आता एकतर तो रेझिस्टन्सच्या जवळ तयार होऊ शकतो किंवा ऑल टाईम हायच्या जवळ पण तयार होऊ शकतो. तर ऑल टाईम हायच्या जवळ आपल्याला हा पॅटर्न झालेला दिसतोय आणि तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने इथे बॉडीपेक्षा डबल जी आहे ती विक्स बघायला मिळते आणि त्यानंतर लो ब्रेक झाल्यानंतर कशा पद्धतीने इथे स्टॉकमध्ये पूर्णपणे खालच्या साईडला बेरिश मुवमेंट आलेली आहे. जे सपोर्ट लेवल मी सांगत होतो ते कशा पद्धतीने इथे हा जो रेझिस्टन्स आहे तो पुढे जाऊन काय करणार आहे, सपोर्टचं काम करणार आहे. म्हणून जे टार्गेट आहे ते इथे ब्रेक झाल्यानंतर इथेपर्यंतचा टार्गेट आपण अचीव करू शकतो आणि स्टॉप लॉस जो असणार आहे तो इथे आपण हायच्या वरती थोडासा प्लेस करू शकतो. तर ही झाली आपली एंट्री, हा स्टॉप लॉस आणि हे आपलं टार्गेट. तर पॅटर्न जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ओळखला तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे ट्रेड इनिशिएट करता येतात. दुसरा आपण एक्झाम्पल दुसरा आता पॅटर्न बघूया. इथे दुसरा पॅटर्न आहे आपला जो आहे हॅमर पॅटर्न. हॅमर पॅटर्न आणि हँगिंग मॅन पॅटर्न दिसायला सेमच दिसणार. अशा पद्धतीने तुम्हाला इथे हॅमर पॅटर्न दिसणार, पण इंटरप्रिटेशन जे घ्यायचं आहे किंवा जे फॉर्मेशनचं लोकेशन आहे ते इथे वेगळं असणार आहे. हँगिंग मॅन पॅटर्न आपण बघितला तो रेझिस्टन्सच्या जवळ तयार होताना बघितला. हॅमर पॅटर्न आपल्याला सपोर्टच्या जवळ तयार होताना दिसणार. म्हणजे एखादा स्टॉक आहे आणि इथे तो सपोर्ट घेतोय 2, 3, 4 वेळा आणि इथे जर तुम्हाला या ठिकाणी हॅमर पॅटर्न तयार होताना दिसेल तर तो जो बॉटम आहे किंवा तो जो सपोर्ट आहे तो बॉटम हॅमर आउट झाला आहे असं आपण त्या कॅन्डलस्टिक पॅटर्नवरनं इंटरप्रेट करू शकतो. आणि त्याच्यानंतर जसा तो हाय ब्रेक करेल तसा तो जो पॅटर्न आहे तो वर्कआउट होईल आणि जो ट्रेंड बेरिश असणार आहे तो तिथे बुलिशमध्ये शिफ्ट होऊन जाईल. तर इंटरप्रिटेशन सेमच आहे. बॉडी जी असणार आहे ती छोटी असणार आहे आणि इथे जे विक्स असणार आहेत ते बॉडीपेक्षा डबल असणार आहेत. फक्त इथं समजून काय घ्यायचं आहे, इथे समजून थोडंसं वेगळ्या पद्धतीने घ्यायचं आहे. ग्रीन कॅन्डल असेल तर थोडीशी स्ट्रॉंग असते आणि रेड कॅन्डल थोडीशी वीक असू शकते, पण जोपर्यंत हाय ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण इथे कन्फर्म ट्रेड घ्यायचा नाही आहे. ग्रीन कॅन्डल थोडीशी स्ट्रॉंग का म्हणलं मी, कारण प्राईज इथे ओपन झाली आहे, डाऊन ट्रेंड आहे, प्रिव्हियस ट्रेंड जो आहे तो डाऊन आहे, म्हणून सेलरनी काय केलं, प्राईज खालीपर्यंत आणली, लो दाखवला, पण बायर्स इथे ॲक्टिवेट होत आहेत कारण सपोर्ट लेवलच्या जवळ ही कॅन्डल तयार होती आहे. म्हणून बायर्सनी जोर लावून कॅन्डल वरच्या साईडला क्लोज केली. म्हणून सपोर्ट जवळ किंवा बॉटमला एकदम जर हॅमर कॅन्डल तयार झाली तर तिथे बॉटम आउट होण्याची शक्यता जास्त असते आणि बायर्स तिथे कंट्रोल घेण्याची शक्यता असते आणि त्याच्या हायच्या ब्रेकनंतर आपल्याला तिथे चेंज ऑफ ट्रेंड जो चेंज होताना दिसतो तो बघायला मिळतो. रेड कॅन्डलमध्ये पण तसंच आहे. सेलर इथे पूर्ण डॉमिनेट करतायत म्हणून सेलरनी प्राईस इथेपर्यंत नेलेली आहे, पण बायर्स आलेले आहेत सपोर्ट लेवलच्या जवळ म्हणून त्यांनी प्राईस इथे वरती येऊन क्लोज केलेली आहे. म्हणजे इथे सेलरचा कंट्रोल थोडासा सुटतोय आणि बायर्स थोडेसे कंट्रोल घ्यायचा प्रयत्न करतायत असं आपल्याला इंडिकेशन मिळतं. तर सेम आपल्याला फॉलो काय करायचं आहे, हाय ब्रेक केल्यानंतर एंट्री करायची, लोच्या खाली स्टॉप लॉस आणि टार्गेट जे असणार आहे ते रेझिस्टन्स लेवल जो काही आपल्याला दिसत असेल, प्रिव्हियस रेझिस्टन्स लेवल पण आत्ता रेझिस्टन्सचं काम करणार, त्या रेझिस्टन्स लेवलपर्यंत आपल्याला काय करायचं, इथे टार्गेट आपलं जे आहे ते ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही एंट्री करू शकता. तर इंटरप्रिटेशन कळालंच असेल, फक्त कन्फ्यूज व्हायचं नाही आहे की हॅमर आणि हँगिंग मॅनमध्ये हँगिंग मॅन रेझिस्टन्सला तयार होतो आणि हॅमर जो आहे तो सपोर्ट लेवलच्या जवळ तयार होतो. एक्झाम्पलमध्ये अजून क्लिअर करूया. एक्झाम्पल बघूया आपण, बॉम्बे बर्माचं एक्झाम्पल बघूया. BBTC तिथे आपल्याला एक हॅमर पॅटर्न बघायला मिळेल. हा जो खाली बॉक्स तयार केला आहे तो आपण सपोर्टचा बॉक्स तयार केला आहे. तो थोडासा एक्सप्लेन करतो की का तो तिथे सपोर्ट मी ड्रॉ केलेला आहे. थोडंसं मागे गेलं तर आपल्याला इथे दिसेल की प्राईजने काय केलं, इथे रेझिस्टन्स बनवला आहे, इथे ब्रेक करायचा प्रयत्न केला, इथे ब्रेक करायचा प्रयत्न केला आणि इथे पण ब्रेक केला. जेव्हा रेझिस्टन्स ब्रेक होतो तो हा रेझिस्टन्स जेव्हा ब्रेक होतो तो पुढे जाऊन काय करतो, सपोर्टचं काम करतो, हे तर आपल्याला माहिती आहे. म्हणून हा बॉक्स जो आहे तो सपोर्टचा आपण इथे ड्रॉ केलेला आहे. जर त्या बॉक्सच्या जवळ किंवा त्या सपोर्ट लेवलच्या जवळ बघितलं तर एक आपल्याला हॅमर कॅन्डल बघायला मिळते. अशा पद्धतीने ही हॅमरची कॅन्डल आहे, याची जी बॉडी आहे ती छोटी आहे आणि विक्स एकदम मोठा दिसतोय आपल्याला, सपोर्ट लेवलच्या जवळ आहे म्हणून आपण इथे हॅमर कॅन्डल इथे कन्सिडर करतोय. आपल्याला वेट काय करायचं आहे, हाय आपण मार्क करून ठेवायचं आहे.
हाय मार्क केल्यानंतर हाय ब्रेक होईपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. कुठलाही टाइम फ्रेम असू दे, कॅन्डल पूर्ण कंप्लीट होईपर्यंत वेट करायचा. हाय ब्रेक केल्यानंतर एंट्री करायची. तर आपली इथे एंट्री झाली. स्टॉप लॉस आपल्याला सपोर्ट लेवलच्या खाली किंवा त्याच कॅन्डलच्या लोच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस प्लेस करायचा आहे. इथे आपला स्टॉप लॉस असणार, इथे आपली एंट्री असणार. एंट्री झाली, स्टॉप लॉस मिळाला. आता टार्गेट आपल्याला काय आहे, नेक्स्ट जी रेजिस्टन्स लेवल आपल्याला इथे बघायला मिळेल ती रेजिस्टन्स लेवलपर्यंत आपण इथे पहिलं टार्गेट आपलं ठेवू शकतो. आता आपल्याला इथे बघायला मिळते इथून रेजिस्ट झाला आहे. तर इथे का झाला आहे, तर या एरियामध्ये पूर्ण या एरियामध्ये काय होता की रेजिस्टन्स झोन होता. हा सपोर्ट घेतला होता, तो ब्रेक झाला, म्हणजेच तो रेजिस्टन्स पुढे जाऊन काम करणार. वन साईड इथे मुवमेंट आलेली आहे. त्याच्यानंतर छोटंसं करेक्शन. आपला स्टॉप लॉस अजून इंटॅक्ट आहे, हिट झालेला नाही आहे आणि त्याच्यानंतर पण स्टॉकमध्ये वरच्या साईडला मुवमेंट आपल्याला बघायला मिळते जी इथेपर्यंत जाऊन थांबलेली आहे. अजून पण जर बघितलं तर या स्टॉकमध्ये हा स्टॉप लॉस हिट झालेला नाही आहे. पूर्ण स्टॉक वन साईड रॅली इथे दाखवतोय, म्हणजे तुमचं स्टॉप लॉस न हिट होता तुमचं टार्गेट जे आहे ते पुढे पुढे मिळत गेलेलं आहे तुम्हाला. तर हा पण एक स्ट्रॉंग रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणून तुम्ही वर्कआउट करू शकता, जेणेकरून तुम्हाला चांगले ट्रेड, स्विंग ट्रेड पण इथे तुम्हाला मिळू शकतात. डेली चार्टवर जर तुम्ही बघितला तर हा एक चांगला स्विंग ट्रेड मिळालेला आहे. 5 मिनिटाच्या चार्टवर तुम्हाला त्या टाइम फ्रेमप्रमाणे टार्गेट ठेवायला लागणार, छोटं करायला लागणार थोडं. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमप्रमाणे त्या पद्धतीचं टार्गेट तुम्हाला इथे ठेवायला लागणार आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया इथे आपण पॉलीप्लेक्सचं, जेणेकरून अजून तुम्हाला कन्फर्म कळेल की कशा पद्धतीचा हा पॅटर्न वर्कआउट होतोय. इथे तुम्ही बघू शकता बॉक्स. आता मी बॉक्स परत एक्सप्लेन करत नाही, कारण बॉक्स ऑलरेडी आपण एक्सप्लेन केला आहे. बॉक्स म्हणजे तिथे सपोर्ट लेवल असणार आहे आणि इथे आपल्याला कळते की इथे सपोर्ट घेतलेला आहे, म्हणून हा हॅमर इथे आपण कन्सिडर केलेला आहे. तुम्ही बघू शकता बॉडी आणि त्याच्या खाली जी विक्स आहे ती मोठी झालेली आहे आणि त्याच्यानंतर हाय ब्रेक जसा झाला आहे तशी स्टॉकमध्ये मुवमेंट आलेली आहे. हा पहिला रेजिस्टन्स आहे आणि इथे कंप्लीट झालेलं टार्गेट, स्टॉप लॉस इथे, एंट्री इथे आणि टार्गेट इथे. आपण इथे कम्प्लिटली एक स्विंग ट्रेड चांगल्या पद्धतीचा इनिशिएट करू शकतो आणि आपल्याला तिथे टार्गेट पण चांगल्या पद्धतीचं मिळू शकतं. रेजिस्टन्स लेवल जर बघितली तर ही रेजिस्टन्स लेवल होती आणि त्या लेवलमध्ये आपल्याला पहिलं टार्गेट अचीव होताना दिसते. ही छोटी जरी रेजिस्टन्स बघितली तरी आपल्याला इथे छोटं टार्गेट अचीव होताना बघायला मिळते. तर एक स्ट्रॉंग रिव्हर्सल पॅटर्न तुम्ही इथे ट्रेड करू शकता. फक्त लोकेशन ओळखणं गरजेचं आहे. सपोर्ट लेवलला तयार झाला तर तो हॅमर, रेजिस्टन्स लेवलला तयार झाला तर तो हँगिंग मॅन. हँगिंग मॅनचा लो ब्रेक केल्यानंतर एंट्री करायची आणि हॅमरचा हाय ब्रेक केल्यानंतर एंट्री करायची. हँगिंग मॅनला शॉर्टची एंट्री करायची, हॅमरला बायची एंट्री करायची. या गोष्टी फक्त आपण लक्षात ठेवायच्यात. जर तुम्ही डिसिप्लिन पाळून सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर फॉलो करताय तर तुम्हाला स्टॉक मार्केटमधनं अशा पद्धतीने पैसे कमवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तिसरा पॅटर्न बघूया आपण. तिसरा जो आपला पॅटर्न आहे तो आहे शूटिंग स्टार. शूटिंग स्टार पॅटर्न तुम्हाला रेजिस्टन्स लेवलला बघायला मिळेल आणि तिथे ट्रेंड चेंज होताना तुम्हाला बघायला मिळेल. अप ट्रेंड असेल तर तो डाऊन ट्रेंडमध्ये चेंज होणार, म्हणजे शॉर्ट पोझिशन आपल्याला तिथे क्रिएट करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला शूटिंग स्टार चार्टवर बघायला मिळेल. विक्स असते ती वरच्या साईडला खूप मोठी असते आणि बॉडी जी असते ती खूप इथे आपल्याला छोटी बघायला मिळते. ॲटलिस्ट जर बघितलं तर बॉडीपेक्षा विक्स इथे डबल असली पाहिजे. थोडीशी इथे डबलपेक्षा जास्त असेल तरी पण चालते, पण बॉडी एकदम छोटी असली पाहिजे आणि मेन म्हणजे रेजिस्टन्स लेवलला असली पाहिजे. रेजिस्टन्स लेवलला असेल तरच हा शूटिंग स्टार पॅटर्न चांगल्या पद्धतीने वर्कआउट होणार. अदरवाईज तो चार्टच्या मध्ये आधी जर बनला तर एवढा इफेक्टिवली तिथे वर्कआउट होत नाही. तर आपल्याला इंटरप्रिटेशन पहिले समजून घेऊया की कशा पद्धतीने इंटरप्रिटेशन आहे. रेड कलर असेल तर थोडंसं स्ट्रॉंग असतं, पण ग्रीन कलर असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही. कलरचा इथे काहीही इम्पॅक्ट नाही आहे. कलर कुठलाही असू दे, लोकेशन महत्त्वाचं आहे. रेजिस्टन्स लेवलला तिथे तयार होताना पाहिजे. जर समजा ही कॅन्डल रेड कलरची तयार झाली आहे, हा अप ट्रेंड आहे आणि अप ट्रेंडला हा रेजिस्टन्सच्या जवळ कॅन्डल तयार झाली आहे, तर आपल्याला इंटरप्रिटेशन कसं घ्यायचं आहे. अप ट्रेंड आहे म्हणजे बायर्स इथे ॲक्टिव्ह असणार आहेत. बायर्सनी काय केलं, प्राईज इथे ओपन झाली, रेड कलरची कॅन्डल आहे म्हणून वरच्या साईडला ओपनिंग आहे. प्राईज ओपन झाली आणि बायर्सनी हाय तयार केला, इथे हायपर्यंत बायर्स घेऊन गेले, पण इथे होती रेजिस्टन्स लेवल म्हणून काय झालं, सेलर ॲक्टिवेट झाले. सेलरनी प्राईज खाली आणली आणि सेलरनी प्राईज ओपनिंग प्राईसच्या पण खाली नेऊन क्लोज केली. म्हणजे इथे सेलरचं डॉमिनेशन आपल्याला बघायला मिळते आणि सेलर इथे डॉमिनेट करणार आहेत आणि त्यामुळे इथे एक ट्रेंड रिव्हर्सल येण्याची शक्यता आहे हे आपल्याला समजते.
समजा ग्रीन कलरची कॅन्डल आहे. ग्रीन कलरची कॅन्डल काय झाली, अप ट्रेंड आहे म्हणून ओपनिंग इथे झाली आणि बायर्सनी फुल इथे जोर लावल्यानंतर बायर्सनी हायपर्यंत प्राईस घेऊन गेले, पण रेजिस्टन्स लेवलच्या जवळ सेलर ॲक्टिवेट झाले, त्यांनी प्राईस परत खाली आणली आणि बायर्स समहाऊ मॅनेज टू क्लोज अबाव द प्राईस. इथे समहाऊ बायर्स काय केलं, वरच्या साईडला क्लोज करायचे त्यांनी प्रयत्न केला. तर लिटिल ऑर नो शॅडो खालच्या साईडला, लिटिल ऑर नो लोअर शॅडो किंवा लोअर विक्स असू शकतात, छोटे असू शकतात किंवा नसतातही, हे पण इथे इम्पॉर्टंट आपल्याला बघायला पाहिजे. तर हे होतं इंटरप्रिटेशन. एंट्री कशी करायची आहे, लो मार्क करायचं आहे, लो मार्क करायचं आहे आणि लो ब्रेक केल्यानंतर आपल्याला शॉर्टची पोझिशन इथे एंटर करायची आहे किंवा जे कोणी कॅशमध्ये बसले असतील तर त्यांना तिथे प्रॉफिट बुक करायचं आहे. तर शॉर्टची पोझिशन किंवा प्रॉफिट बुक या दोन गोष्टी आपण इथे करायच्या. हायच्या वरती आपला स्टॉप लॉस असला पाहिजे आणि ज्या पद्धतीने हँगिंग मॅनचं टार्गेट सांगितलं होतं, नेक्स्ट जे काही सपोर्ट लेवल असेल त्या सपोर्ट लेवलपर्यंत आपण प्रॉफिट बुक करू शकतो किंवा त्याच्या अगोदर या तिन्ही कंडिशनमध्ये, तिन्ही पॅटर्नमध्ये किंवा कुठल्याही पॅटर्नमध्ये जर तुम्हाला त्याच्या अगोदर जर कुठला पॅटर्न बघायला मिळाला आणि त्याचा जर हाय किंवा लो ब्रेक झाला तर तिथे तुम्ही एक्झिट करू शकता. मिनिमम 1:2चा रिस्क रिवॉर्ड ठेवून पण तुम्ही काम करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पण मोस्ट ऑफ द टाईम जो सपोर्ट लेवल आहे तिथेपर्यंत तो स्टॉक येतोच आणि तिथे तुम्ही प्रॉफिट बुक केलं तर एक चांगला रिस्क रिवॉर्ड तुम्हाला बघायला मिळतो. एक्झाम्पल बघूया आपण डायरेक्टली चार्टवर. एक्झाम्पल आपल्याला इथे परत एकदा BBTCचं एक्झाम्पल बघायला मिळते, बॉम्बे बर्मामध्ये बरेचसेच एक्झाम्पल आपल्याला इथे सापडलेले आहेत. तर पहिल्यांदा इथे रेजिस्टन्स लेवल एक्सप्लेन करतो आणि सपोर्ट लेवल एक्सप्लेन करतो. हा जो बॉक्स तयार केला आहे, इथे सपोर्ट घेतला, हा सपोर्ट ब्रेक झाला, परत इथे सपोर्ट घेतला, हा सपोर्ट ब्रेक झाला, इथे रेजिस्टन्सचं काम केलं म्हणून इथे रेजिस्टन्सचं तो काम करणार. सपोर्ट बिकम रेजिस्टन्स हे आपल्याला इथे कळतंय. हा रेजिस्टन्स होता म्हणून हा इथे रेजिस्टन्स घेणार आणि त्या रेजिस्टन्सच्या जवळच आपल्याला शूटिंग स्टार कॅन्डल पॅटर्न फॉर्म होताना दिसते. सेम विक्स थोडासा इथे दिसतोय, पण लोअर शॅडो किंवा लोअर विक्स आपण कन्सिडर करू शकतो, नो इश्यू. वरचा अप्पर शॅडो मोठा आहे, बॉडी छोटी आहे, रेजिस्टन्स लेवलला आहे म्हणून आपण काय करणार, लो ब्रेक व्हायची वाट बघणार. जसा लो ब्रेक झाला तशी एंट्री करणार, स्टॉप लॉस, एंट्री आणि टार्गेट जे आहे ते नेक्स्ट सपोर्ट लेवल कुठे आहे, इथे सपोर्ट लेवल आहे आणि स्टॉक त्याच्यात जवळपास आला आहे. असं नाही आहे की एक्झॅक्ट त्याच प्राईजला यायला पाहिजे, अडून नाही बसायचं, त्याच प्राईजला यायला पाहिजे. सपोर्ट लेवलच्या जवळपास तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता. हा जो झोन आहे हा एक सपोर्ट लेवल आहे छोटा आणि हा एक मोठा सपोर्ट लेवल आहे. तर याच्या जवळ तुम्ही आल्यानंतर प्रॉफिट बुक करू शकता किंवा सपोर्ट जवळ तुम्हाला जर कळालं की सपोर्ट जवळ जर कळालं की कुठली एक कॅन्डल तयार होते आणि ती कॅन्डल आपल्याला रिव्हर्सलचा सिग्नल देते तर तिथे पण तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता. तर हे आपलं टार्गेट असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही शूटिंग स्टार वर्कआउट करू शकता. सेम एक्झाम्पल सेम पॅटर्नमध्ये सेम चार्टमध्ये आपल्याला ग्रीन कलरच्या कॅन्डलचं पण एक्झाम्पल मिळते. आता हा वरचा जो बॉक्स आहे तो का मी मार्क केला आहे तर इथे तुम्ही बघू शकता हा रेजिस्टन्स झोन आहे आणि म्हणून हा रेजिस्टन्स झोन इथे तयार झाला आणि तिथे शूटिंग स्टार पॅटर्न तयार झाला आणि लो ब्रेक केल्यानंतर आपल्याला एंट्री करायची आहे. हा सपोर्ट लेवल पहिलं टार्गेट आपल्याला अचीव झालेलं दिसतंय. तर अशा पद्धतीने तुम्ही शूटिंग स्टार जो पॅटर्न आहे तो वर्कआउट करू शकता. एक अजून एक्झाम्पल बघूया आपण. साधारण टाटा एलेक्सीमध्ये अजून एक एक्झाम्पल बघायला मिळेल आपल्याला आणि त्यानंतर आपण पुढचा पॅटर्न बघूया. इथे लेटेस्ट शूटिंग स्टार पॅटर्न टाटा एलेक्सीमध्ये तयार झाला आहे. साधारण डेट जर तुम्ही बघाल तर ही डेट आहे 31 मार्चची. 31 मार्चला ऑल टाईम हाय किंवा या रेजिस्टन्सच्या जवळ आपल्याला हा शूटिंग स्टार पॅटर्न तयार होताना दिसला आहे. त्याच्यानंतर लो ब्रेक झाल्यानंतर एंट्री आहे. इथे काय झालं आहे, हाय ब्रेक झालेला नाही आहे त्यामुळे ह्याला कन्सिडर नाही करायचं. आपल्याला लो ब्रेक झाल्यानंतरच एंट्री करायची आहे, वेट करायचं आहे आणि त्याच्यानंतर एंट्री करायची आहे. हा लो ब्रेक झाल्यानंतर एंट्री केली आहे आणि त्यानंतर स्टॉकमध्ये तुम्ही जे बेरिश मुवमेंट आहे ती बघू शकता कशा पद्धतीने स्टॉक वन साईड खाली आलेला आहे. इथे सपोर्ट का घेतला आहे तर थोडंसं मागं जावं लागेल. हा सपोर्ट लेवल आहे ॲक्च्युली आणि हा इथे झोनचं काम करतोय म्हणून इथे सपोर्ट घेतला आहे. तर इथे आपलं टार्गेट जे आहे ते कंप्लीट झालेलं आपल्याला बघायला मिळते. तर अशा पद्धतीने तुम्ही शूटिंग स्टार आहे तो वर्कआउट करू शकता आणि त्याच्यामध्ये एक चांगली शॉर्ट पोझिशन तुम्ही क्रिएट करू शकता. नेक्स्ट पॅटर्न आपण बघणार आहोत तो आहे इन्व्हर्टेड हॅमर पॅटर्न.
शूटिंग स्टार आपण बघितला. सेम आपल्याला कॅन्डल फॉर्मेशन इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलवर बघायला मिळते. जर तुम्ही बघितलं इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल तर आपल्याला शूटिंग स्टार सारखीच कॅन्डल इथे फॉर्म होताना दिसते. पण अगेन जसा हँगिंग मॅन आणि हॅमरमध्ये डिफरन्स होता तसा शूटिंग स्टार आणि इन्व्हर्टेड हॅमरमध्ये डिफरन्स आहे. शूटिंग स्टार रेझिस्टन्सला तयार होते आणि जस्ट लाईक हॅमर इन्व्हर्टेड हॅमर पण सपोर्ट जवळ तयार होते. त्यामुळे आपल्याला इथे लोकेशन परत एकदा इम्पॉर्टंट आहे. कुठे कुठली कॅन्डल तयार होते हे सगळ्यात जास्त आपल्याला तिथे बघायचं आहे. तर कॅन्डलचं इंटरप्रिटेशन विक्स जी असते ती मोठी असते आणि लोअर शॅडो एकतर नसते किंवा कमी असते. सपोर्ट जवळ कॅन्डल तयार होते. इथे आपण सपोज करूया की इथे सपोर्ट आहे. सपोर्ट जवळ तर तुम्हाला अशा प्रकारची कॅन्डल बघायला मिळाली तर त्याचा हाय ब्रेक केल्यानंतर एक ट्रेंड चेंज आपल्याला बघायला मिळतो. कारण सपोर्ट जवळ कॅन्डल कधी तयार होणार, जेव्हा प्रिव्हियस ट्रेंड बेरिश असणार तेव्हा. अशा पद्धतीने प्रिव्हियस ट्रेंड बेरिश जर असेल आणि कॅन्डल अशा फॉर्म झाल्या तर आपल्याला तिथे समजून जायचं आहे की आता जो बेरिश ट्रेंड आहे तो आता चेंज होणार आहे आणि बुलिशमध्ये शिफ्ट होणार आहे. कॅन्डलचं इंटरप्रिटेशन बायर्स काय करतायत, इथे थोडासा कंट्रोल घ्यायचा प्रयत्न करतायत. कारण पूर्ण इथे आपल्याला बेरिश ट्रेंड बघायला मिळतोय. बेरिश ट्रेंड आहे म्हणून प्राइस काय झाली, इथेपर्यंत आली, हायपर्यंत गेली, पण सेलर थोडेसे ॲक्टिवेट होते म्हणून प्राइस थोडीशी खाली येऊन क्लोज झाली. इथे जर ग्रीन कलरची कॅन्डल असेल तर थोडीशी तुम्ही स्ट्रॉंग कन्सिडर करू शकता. पण इथे रेड कलरची कॅन्डल पण जरी फॉर्म झाली आणि त्याचा हाय जरी ब्रेक झाला तरी ती इन्व्हर्टेड हॅमर आपण म्हणू शकतो. काही इथे प्रॉब्लेम नाही आहे. रेड कलरचं इंटरप्रिटेशन, प्राइस ओपन इथे झाली, बेरिश ट्रेंड होता म्हणून प्राइस काय झाली, खालच्या साईडला येऊन क्लोज झाली आहे. पण बायर्सनी इथे हायपर्यंत प्राइस घेऊन गेले होते म्हणून बायर्स इथे टेक कंट्रोल करायला आलेले आहेत, कंट्रोल घ्यायला आलेले आहेत, असं इथे एक इंटरप्रिटेशन आपण करू शकतो. पण सगळ्यात इम्पॉर्टंट इथे लोकेशन आहे. सपोर्ट जवळच तयार व्हायला पाहिजे. सपोर्टच्या जवळ जर कॅन्डल नाही तयार झाली, रेझिस्टन्सच्या जवळ तयार झाली तर ती शूटिंग स्टार असू शकते. तर हे इंटरप्रिटेशन होतं. एंट्री जी आपल्याला करायची आहे, बाईंगची एंट्री करायची आहे. हाय ब्रेक झाल्यानंतर इथे बायची एंट्री, लोच्या खाली स्टॉप लॉस. आणि जसं मी सांगितलं होतं हॅमर कॅन्डलच्या वेळी, जो प्रिव्हियस रेझिस्टन्स लेवल असेल तो पुढे जाऊन पण रेझिस्टन्सचं काम करणार. त्या रेझिस्टन्स लेवलपर्यंत तुम्ही टार्गेट ठेवू शकता, पहिलं टार्गेट ठेवू शकता आणि तिथे प्रॉफिट बुक करू शकता. एक्झाम्पल बघूया डायरेक्टली. एक्झाम्पल आपल्याला इथे बघायला मिळते ते म्हणजे निफ्टीमध्ये. निफ्टीचा जर आपण चार्ट इथे ओपन केला तर जेव्हा पॅन्डेमिक सिच्युएशन झाली होती तर पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपल्याला तिथे हॅमर कॅन्डल बघायला मिळाली होती, जेणेकरून जे मुवमेंट होती निफ्टीची ती पूर्णपणे इथे आपण कॅप्चर केली होती. ही जी रेड कलरची लाईन आपण ड्रॉ केलेली आहे ती सपोर्टची लाईन आहे. ही जी डॉटेड लाईन आपल्याला दिसते ती सपोर्टची लाईन आहे. का सपोर्टची लाईन आहे ते थोडंसं सांगतो. स्टॉक इथे सपोर्ट घेतला होता, इथे सपोर्ट घेतला होता, इथे सपोर्ट घेतला होता, म्हणून 3 ठिकाणी प्रिव्हियसली सपोर्ट घेतला होता. म्हणून हा जो झोन आहे तो सपोर्ट झोन तयार झाला आणि त्या सपोर्ट झोनच्या जवळ आपल्याला इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल फॉर्म होताना दिसली. हा डाऊन ट्रेंड होता, हा रेझिस्टन्स होता आणि हा पूर्ण कंटिन्युअस डाऊन ट्रेंड होता आणि त्याच्यानंतर इथे इन्व्हर्टेड हॅमर फॉर्म होताना आपल्याला दिसतंय. आता हा जो पिरियड होता हा पॅन्डेमिकचा नव्हता. मला फक्त वाटलं की पॅन्डेमिकचा पिरियड आहे. पॅन्डेमिकच्या पिरियडमध्ये पण एक पॅटर्न तयार झाला, तो पण आपण पुढे डिस्कस करणार आहोत. तर हा एक इन्व्हर्टेड हॅमर पॅटर्न आपल्याला बघायला मिळतोय. छोटी लोअर विक्स आहे, अप्पर विक्स मोठी आहे आणि बॉडी इथे छोटी बघायला मिळते. थोडंसं मोठं करतो अजून जास्त क्लिअर कळेल. आपल्याला इथे काय करायचं आहे, एंट्री कशा पद्धतीने करायची आहे. पहिला तर आपल्याला ट्रेंड बघायचं आहे. बेरिश ट्रेंड आहे, सपोर्टच्या जवळ कॅन्डल फॉर्म होताना दिसते. कॅन्डलचा हाय मार्क करायचा आहे आणि लोच्या खाली स्टॉप लॉस लावायचा आहे. हाय ब्रेक केल्यानंतर एंट्री, लोच्या खाली किंवा सपोर्ट लेवलच्या खाली स्टॉप लॉस आणि नेक्स्ट जो प्रिव्हियस रेझिस्टन्स असेल तो आपलं पोटेन्शियल टार्गेट असणार आहे. त्यामुळे एवढं आपल्याला टार्गेट मिळालं आणि हा आपला इथे स्टॉप लॉस होता. ऑलमोस्ट इथे 1:3चा रिस्क रिवॉर्ड आपल्याला कॅप्चर होताना दिसतोय. 10,700 पासून ते साधारण 11,700 11,000 साधारण किती आहे ही लेवल जर आपण बघितली तर साधारण जी लेवल आपण काढली ती 11,180, म्हणजे जवळजवळ 450 पॉईंट, 400 ते 450 पॉईंटची आपल्याला इथे रॅली बघायला मिळाली आणि आपला स्टॉप लॉस किती होता, साधारण 200 पॉईंट, म्हणजे 1:2चा रिस्क रिवॉर्ड आपल्याला इथे मिळाला आहे ऑलमोस्ट. आणि एक चांगला रिस्क रिवॉर्ड आपल्याला
या इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल नंतर पण मिळू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्यांदा सपोर्ट बघायचा आहे, डाऊन ट्रेंड बघायचं आहे, पॅटर्न फॉर्म होताना बघायचं आहे, कॅन्डल फॉर्म होताना बघायचे आहे, कॅन्डल पूर्ण वेट करायचे आणि हायच्या वरती बायची एंट्री करायची आणि लोच्या खाली स्टॉप लॉस प्लेस करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक चांगली मूवमेंट इथे बघायला मिळते, जेणेकरून तुम्ही एक चांगली एंट्री करू शकता. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण, इंडिया मार्टचं एक्झाम्पल बघूया. इंडिया मार्टमध्ये पण इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल आपल्याला बघायला मिळते. थोडासा चार्ट मी छोटा करतो जेणेकरून तुम्हाला कळेल. तर इथे इन्व्हर्टेड हॅमर फॉर्मेशन झालेलं आहे. सपोर्ट लेवल परत एकदा मी एक्सप्लेन करत नाही, तुम्हाला कळालंच असेल की कशा पद्धतीने हा सपोर्ट लेवल मी मार्क केलेला आहे. हा इथे कन्सॉलिडेशन होता आणि इथे ब्रेकआउट आलेला, इथे सपोर्ट घ्यायला कॅन्डल आली आणि तिथून परत वरती गेला. हा एक डाऊन ट्रेंड होता आणि इथे सपोर्ट घेतला, म्हणून हा पुढे जाऊन काय केला, सपोर्टचं काम केला. आणि सपोर्टच्या जवळ आपल्याला ग्रीन कलरचा इथे इन्व्हर्टेड हॅमर फॉर्म होताना दिसतोय. बॉडी छोटी आहे, विक्स डबल आहे आणि लोअर विक्स पण नाही आहे, त्यामुळे इथे आपण सपोर्टच्या जवळ ही कॅन्डल कन्सिडर करू शकतो आणि हायच्या वरती आपली बायची एंट्री इनिशिएट करू शकतो. आता इथे स्टॉप लॉस जो आहे तो कुठे लावायचा, इथे लावला तर इथेपर्यंत स्टॉक येऊ शकतो, म्हणून सपोर्ट झोन जो आहे त्या सपोर्ट झोनच्या थोडासा खाली आपण इथे स्टॉप लॉस प्लेस करू शकतो. आणि सपोर्ट झोन आपला इथेपर्यंत आहे, म्हणून या ठिकाणी जर आपण स्टॉप लॉस प्लेस केला आणि ही आपली जर एंट्री इथे केली तर आपल्याला जे टार्गेट आहे रेझिस्टन्स लेवलपर्यंतचं ते इथेपर्यंतचं पहिलं बघायला मिळतं. आणि जर तुम्ही अजून बघितलं तर या लेवलपर्यंतचं टार्गेट आपल्याला पुढे जाऊन बघायला इथे भेटणार आहे. इथे बघू शकता तुम्ही, हे लेवल आपल्याला इथे टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. त्यामुळे पहिलं टार्गेट आणि दुसरं टार्गेट इझिली इथे अचीव झालेलं आपल्याला बघायला मिळतं, जेणेकरून तुम्ही अशा पद्धतीच्या कॅन्डल पॅटर्नमध्ये एंट्री करू शकता. स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा छोट्या टाईम फ्रेमवर इंट्राडेसाठी पण एंट्री करू शकता आणि त्याप्रमाणे तुमचं टार्गेट जे आहे ते अचीव करू शकता. सो हे होतं इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक. महत्त्वाच्या गोष्टी, ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आत्तापर्यंतच्या ज्या आपण 4 पॅटर्न बघितल्या, त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेझिस्टन्स आणि सपोर्ट. कॅन्डल कधीही फॉर्म होतात, कॅन्डल चार्टवर कुठल्याही टाईम फ्रेमवर कुठेही फॉर्म होत असतात, पण पॅटर्न, कॅन्डलस्टिक पॅटर्न, सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न ओळखायचा कसा हे लोकेशनवर डिपेंड असतं. रेझिस्टन्सच्या जवळ जर पॅटर्न तयार झाला तर तो बेरिश मुवमेंट देणार, सपोर्टच्या जवळ पॅटर्न तयार झाला तर तो बुलिश मुवमेंट देणार. रेझिस्टन्सच्या जवळ जर आपल्याला पॅटर्न दिसला हँगिंग मॅनचा तर तिथे आपल्याला शॉर्टची पोझिशन घ्यायची आहे आणि सपोर्टच्या जवळ जर हॅमर तयार झाला तर आपल्याला तिथे बायची पोझिशन घ्यायची आहे. रेझिस्टन्सच्या जवळ शूटिंग स्टार तयार झाला तर आपल्याला शॉर्टची पोझिशन घ्यायची आहे आणि रेझिस्टन्सच्या जवळ इन्व्हर्टेड हॅमर तयार झाला तर आपल्याला तिथे बायची पोझिशन घ्यायची आहे. त्यामुळे रेझिस्टन्स आणि सपोर्ट ड्रॉ करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि ड्रॉ केल्यानंतर तिथे पॅटर्न ओळखणं हे त्याच्यानंतरचा दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यानंतरच तुम्ही एक चांगला ट्रेड इनिशिएट करू शकता. मग तो स्विंग ट्रेडचा असू दे, पोझिशनल असू दे किंवा इंट्राडेचा ट्रेड असू दे, तर तुम्हाला तिथे रिवॉर्ड मिळणारच आहे, हे तुम्ही कायम लक्षात ठेवलं पाहिजे. नेक्स्ट आपला जो पॅटर्न आहे तो आहे डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न. इन्व्हर्टेड हॅमर नंतर जे बघायचं ते आपल्याला डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न. डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये 4 मेन टाईप येतात. पहिला असतो नॉर्मल डोजी, दुसरा असतो ड्रॅगन फ्लाय डोजी. आता ड्रॅगन फ्लाय डोजी हा मोस्टली बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न असतो, कारण हा पॅटर्न जर तयार झाला तर इथून अप ट्रेंड आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर असतो ग्रेवस्टोन डोजी, हा बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न असतो, इथून आपल्याला डाऊन ट्रेंड बघायला मिळतो. पण या कॅन्डलस्टिकमध्ये पण रेझिस्टन्स आणि सपोर्ट हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे पॉईंट आहेत. आपल्याला कायम लक्षात ठेवायचं आहे, पॅटर्न हा कुठेही कसाही तयार होऊ शकतो, फक्त तो लोकेशनला तयार होणं गरजेचं आहे, तरच तो तुम्हाला इफेक्टिव्हली वर्क करेल, अदरवाईज नाही करणार. त्यामुळे आपल्याला हे कायम लक्षात ठेवायचं. आणि चौथा जो पार्ट आहे, त्यातला चौथा जो पॉईंट आहे किंवा टाईप आहे तो आहे लॉंग लेग डोजी. आता हे जे दोन आपल्याला दिसत आहेत इथे डोजीचे प्रकार, ते रेग्युलर तुम्हाला बघायला मिळतील असं खूप कमी असतं. म्हणजे रेग्युलर ड्रॅगनफ्लाय डोजी तयार झाला आहे किंवा रेग्युलर ग्रेवस्टोन डोजी तयार झाला आहे हे खूप कमी बघायला मिळतात. पण तुम्हाला हे 2 जे टाईप आहेत ते रेग्युलरली चार्टवर बघायला मिळतात. सपोर्ट जवळ आणि रेझिस्टन्स जवळ ते त्या पद्धतीनेच वर्कआउट करतात. याचं इंटरप्रिटेशन काय आहे? याचं इंटरप्रिटेशन सिम्पल आहे. बायर्स ॲक्टिव्ह आहेत ना सेलर ॲक्टिव्ह आहेत.
ना बायर कंट्रोल करायचा प्रयत्न करतायत ना सेलर कंट्रोल करायचा प्रयत्न करतायत, दोघांमध्ये इथे फायटिंग चालू आहे. पण क्लोजिंग कुठे होते, जिथे ओपन झालाय तिथेच क्लोज होतोय. म्हणून ही रेष आपल्याला फक्त दिसते. ना इथे ग्रीन कलर दिसतोय ना इथे रेड कलर दिसतोय. इथे फक्त आपल्याला काय दिसतंय, एक रेष दिसतेय जी ओपनिंग प्राइस आहे आणि तीच त्याची क्लोजिंग प्राइस आहे. एक्झाम्पल जर बघायचं झालं तर प्राइस ओपन झाली 90 रुपयाला, 95चा हाय मारला, 85चा लो मारला, क्लोज झाली 90 रुपयाला. ना बायर्स डॉमिनेट करू शकले ना सेलर डॉमिनेट करू शकले. प्राइस आहे त्या प्राइसला इथे ओपनिंग प्राइसला क्लोज झाली. इथे दोघांमधलं जे इक्विलिब्रियम आहे ते टेस्ट होत असतं. ना इथे बायर डॉमिनेट करतो ना इथे सेलर डॉमिनेट करतो. त्यामुळं ही कॅन्डल कुठल्या डिरेक्शनला वर्कआउट करणार हे फक्त त्या लोकेशनवर डिपेंड असतं. रेजिस्टन्स जवळ आहे आणि त्याचा हाय लो कुठला ब्रेक होणार हे पण जास्त इम्पॉर्टंट आहे. रेजिस्टन्सच्या जवळ आहे आणि कॅन्डल तयार झाली आहे, हाय ब्रेक केला तर स्टॉक वरती जाणार. रेजिस्टन्सच्या जवळ आहे, लो ब्रेक केला तर स्टॉक खाली येणार. हे लक्षात घ्या. कारण कसं आहे, लोकेशनच्या जवळ हाय लो ब्रेक केल्यानंतरच आपल्याला कळतं की स्टॉक कुठल्या डिरेक्शनला जाणार आहे. जोपर्यंत हाय किंवा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण इथे एंट्री करायची नाही. नाही म्हणजे नाही, लिहून ठेवा, डेस्कच्या समोर चिकटून ठेवा. जोपर्यंत कन्फर्मेशन होत नाही तोपर्यंत एंट्री मी करणार नाही. जर तुम्ही अशा पद्धतीचं डिसिप्लिन पाळताय तरच तुम्हाला एक चांगला ट्रेडर बनता येईल आणि मार्केटमधून व्यवस्थितपणे पैसे कमवता येतील. ड्रॅगनफ्लाय डोजीचं इंटरप्रिटेशन कसं घ्यायचं आहे, ही एक बुलिश कॅन्डल आहे. बुलिश कॅन्डल का आहे तर हा जो लॉंग लेग तयार झाला इथे तो सेलरनी खालीपर्यंत प्राइस आणलेली आहे, पण बायर्स थोडेसे ॲक्टिव्ह होते म्हणून प्राइस बायर्सनी इथे नेऊन क्लोज केली, सेम प्राइसला क्लोज केली. नाहीतर सेलर इथे ॲक्टिव्ह होते, ते इथे प्राइस क्लोज करू शकले असते, पण बायर्सनी इथे जोर लावला म्हणून प्राइस वरती क्लोज झाली. म्हणून ही बुलिश कॅन्डल असू शकते. पण जोपर्यंत हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत काहीही सांगू शकत नाही आणि सपोर्ट जवळ जर नसेल तर तुम्ही काहीही तिथे सांगू शकत नाही. सेम ग्रेवस्टोन डोजी बेरिश कॅन्डल का आहे, बायर्सनी प्राइस वरती नेली पण सेलर ॲक्टिव्ह होते म्हणून सेलरनी प्राइस परत ओपनिंग प्राइसच्या जवळ आणून क्लोज केली, म्हणजे सेलर इथे ॲक्टिवेट झालेले आहेत. हे सरळ सरळ कळतं. रेजिस्टन्सच्या जवळ जर बनली तर लो ब्रेक केल्यानंतर शॉर्टची पोझिशन. सिंपल आहे, सगळ्या गोष्टी आहेत व्यवस्थित, फक्त डिसिप्लिन फॉलो करणं गरजेचं आहे. लॉंग लेग डोजी आणि नॉर्मल डोजी सेम पद्धतीने वर्कआउट होतात, त्याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. रेजिस्टन्स लेवलच्या जवळ, सपोर्ट लेवलच्या जवळ जशा पद्धतीने बनेल त्याचा हाय लो ब्रेक होईल त्या पद्धतीने आपल्याला ट्रेड इनिशिएट करायचं आहे. एक्झाम्पल बघूया, अजून जास्त क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. UBLचा स्टॉक आपण बघणार आहोत. UBL आणि या स्टॉकमध्ये आपल्याला डोजी कॅन्डलस्टिक वर्कआउट होताना बघायला मिळेल. इथे तुम्ही बघू शकता रेजिस्टन्सच्या जवळ आपल्याला डोजी कॅन्डल बनताना दिसली. ही डोजी कॅन्डल आहे, हा रेजिस्टन्स आहे म्हणून हा बॉक्स इथे मार्क केलेला आहे. रेजिस्टन्सच्या जवळ डोजी कॅन्डल इथे तयार झालेली आहे, लो ब्रेक केला म्हणून इथे रेजिस्टन्सच्या जवळ डोजी कॅन्डल तयार झाली आणि लो ब्रेक केल्यानंतर इथे बेरिश मुवमेंट स्टॉकमध्ये बघायला मिळते. पहिला सपोर्ट इथे आहे, इथलं टार्गेट कंप्लीट झालं आहे. लो ब्रेक केल्यावर एंट्री, शॉर्टची पोझिशन, हायच्या वरती स्टॉप लॉस. सिंपल प्रोसेस. याच्यामध्ये काही शंका अजून नसेल आय गेस. जर शंका असेल तर परत एकदा व्हिडिओ तुम्ही सुरू करून बघू शकता. दुसरं टार्गेट, दुसरा सपोर्ट लेवल. इथे टार्गेट कंप्लीट झालं आहे. पहिल्या सपोर्ट लेवलचं पण टार्गेट कंप्लीट, T1 आणि T2 दोन्ही टार्गेट इथे अचीव झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि डोजी ही रेजिस्टन्सच्या जवळ किती चांगल्या पद्धतीने वर्कआउट होऊ शकते हे पण तुम्हाला इथे बघायला मिळते. बाकी जर तुम्ही चार्टवर बघितलं तर या ठिकाणी पण डोजी तयार झाली आहे, या ठिकाणी पण तयार झाली आहे, या ठिकाणी पण तयार झाली आहे. पण त्याचं काही महत्त्व आपल्याला येतंय का, काही ह्याच्यामधून काही कळतंय का की ट्रेंड कसा जाणार आहे, नाही जाणार आहे का, तर चार्टच्या मध्ये तयार झाल्यात त्या. पण या डोजीवरनंच का आपण ओळखलं की ट्रेंड चेंज होऊ शकतो, कारण तो रेजिस्टन्सच्या जवळ तयार झाला आहे. म्हणून रेजिस्टन्स आणि सपोर्ट हे तेवढेच महत्त्वाचे आहेत जेवढे कॅन्डलस्टिक पॅटर्न. कारण मेन जी प्राइस ॲक्शन आहे ती रेजिस्टन्स आणि सपोर्टमुळेच आपल्याला कळू शकते आणि त्यानंतरच आपल्याला एक डिरेक्शनल व्ह्यू जो आहे तो व्यवस्थित तिथे आपल्याला कळू शकतो. कारण इथे पण तुम्ही बघू शकता, इथे डोजी आहे, इथे डोजी तयार झाली आहे, इथे डोजी तयार झाली आहे, इथे तयार झाली आहे, पण इथून आपल्याला एक डिरेक्शन मिळत नाही आहे. ही डोजी तयार झाली आहे, तिथून मार्केट वर गेलं आहे, पण त्याच्या आधी जो ट्रेंड आहे तो ऑलरेडी अप ट्रेंडच आहे.
म्हणून तो कंटिन्यू झाला आहे, पण रेझिस्टन्सच्या जवळ आपल्याला ट्रेंड चेंज होताना बघायला मिळतो. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण, BSE लिमिटेडचं एक्झाम्पल बघूया. त्याच्यामध्ये आपल्याला अजून जास्त अजून थोडंसं काहीतरी क्लिअर होऊन जाईल. परत एक रेझिस्टन्सच्या जवळ डोजी तयार झालेली बघायला मिळते. आता ही समहाव ही आपली जी ग्रेवस्टोन डोजी आहे त्या टाईप आपल्याला बघायला मिळते. ग्रेवस्टोन डोजी कशी असते, अशा पद्धतीची असते. थोडेसे विक्स छोट्या खाली आलेले आहेत, पण नो इश्यू. रेझिस्टन्सच्या जवळ ग्रेवस्टोन डोजी तयार होताना आपल्याला दिसली. ही ग्रेवस्टोन डोजी जी कॅन्डल आहे, हा रेझिस्टन्स आपण इथे मार्क केला होता आणि त्याजवळ ही कॅन्डल तयार झाली. लो ब्रेक केल्यानंतर एंट्री, पहिला सपोर्ट लेवल, पहिला टार्गेट, पहिला सपोर्ट हा पहिलं टार्गेट अचीव, खालच्या साईडला गेलो तो दुसऱ्या सपोर्ट लेवलला, हा दुसरा सपोर्ट लेवल, दुसरं टार्गेट इथे अचीव झालेला आहे. ग्रेवस्टोन डोजी बेरिश रिव्हर्सल आहे. बेरिश तिथे मुवमेंट आपल्याला बघायला मिळते. प्रिव्हियस ट्रेंड जो आहे तो हा अप ट्रेंड आहे किंवा साईडवेज ट्रेंड जरी पकडला तरी चालतो, कारण साईडवेजच्या अगोदरचा जो ट्रेंड आहे तो पण इथे आपल्याला अप ट्रेंड बघायला मिळतोय. रेझिस्टन्सच्या जवळ ग्रेवस्टोन डोजी तयार झाली आहे. लो ब्रेक केल्यानंतर आपल्याला बेरिश मुवमेंट बघायला मिळाली आहे आणि शॉर्टची पोझिशन एक चांगली आपण इथे क्रिएट केली आहे असं आपल्याला इथे दिसून येतंय. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण इंडिया मार्टचं. इंडिया मार्टच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला अजून काही गोष्टी क्लिअर होऊन जातील. इथे आपल्याला बाय साईडची एंट्री मिळाली आहे आणि लॉंग लेग डोजी आपल्याला इथे बघायला मिळते. दोन्हीचे लेग आहेत ते लांब साईडला आहेत. हा डोजी मी का कन्सिडर केला आहे याचं पण थोडंसं एक्सप्लेन करतो. ऑल टाईम लो किंवा जे त्याला म्हणतात की 52 वीक्स लो किंवा काय, त्याच्या जवळ हा स्टॉक तयार झाला आहे, ही प्राईस तयार झाली आहे. कारण इथे जर बघितलं तर हा एक इथे कन्सॉलिडेशन पिरियड होता आणि लो तयार झाला होता. ॲक्च्युली सपोर्ट लेवल ही होती, पण त्याच्यानंतरचा जर छोटा सपोर्ट किंवा लो जिथे तयार झाला आहे, बॉटम जिथे तयार झाला आहे, तिथे पण ही कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होऊ शकते आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीने अपवर्ड मूव्ह इथे आलेली आहे आपण बघू शकतो. लोच्या जवळ ही कॅन्डल तयार झाली आहे. हाय ब्रेक केल्यानंतर आपल्याला बायची पोझिशन घ्यायची आहे, लोच्या खाली स्टॉप लॉस प्लेस करायचा आहे आणि हा जो रेझिस्टन्स झोन आहे या झोनमध्ये आपल्याला प्रॉफिट बुक करायचं आणि त्याच्या जवळपास इथे टार्गेट अचीव झालेलं बघायला मिळते. लेटेस्ट एक्झाम्पल आहे. एक्झाम्पलचं डेट जर बघितली आपण तर साधारण 8 मार्च याच महिन्यातल्या 8 तारखेला, मार्च महिन्याच्या, एप्रिल नाही, हा एप्रिल चालू आहे, मागच्या महिन्याच्या 8 तारखेला ही डोजी तयार झाली आणि त्याच्यानंतर ही मुवमेंट आपल्याला स्टॉकमध्ये बघायला मिळते. अजून पण स्टॉक त्या बाईंग प्राईसच्या वरती ट्रेड करतोय. त्यामुळे स्विंग ट्रेडिंग, जसं मी सांगितलं पहिल्या एक्झाम्पलपासून सांगतोय, पहिल्या पॅटर्नपासून सांगतोय की स्विंग ट्रेडिंग असू दे, इंट्राडे असू दे किंवा पोझिशनल बाईंग कॅशमधले स्टॉक असू देत, पॅटर्न व्यवस्थित सपोर्ट लेवल जवळ किंवा रेझिस्टन्स लेवल जवळ जर ओळखले तर आपल्याला ट्रेडिंग इथे सोपं होऊन जातं. सो हे होतं डोजी. निफ्टीचं एक एक्झाम्पल बघूया. जस्ट सपोर्ट लेवल जवळ एक एक्झाम्पल निफ्टीचं सापडलं होतं, ते पण थोडं एकदा आपण बघून घेऊया. ही जी रेड कलरची लाईन आहे सपोर्टची, तिथे आपण एक छोटंसं एक्झाम्पल बघितलं होतं. ही तुम्हाला सपोर्ट लेवलला डोजी तयार झालेली आहे. हा रेझिस्टन्स झोन आहे, हायच्या वरती एंट्री आणि रेझिस्टन्स झोनजवळ प्रॉफिट बुकिंग. सेम रेझिस्टन्स झोनजवळ परत एक ग्रेवस्टोन डोजी तयार झाली आहे. हा रेझिस्टन्स झोन, ग्रेवस्टोन डोजी, तिथून मार्केट खाली आलेला आहे. म्हणून जेवढा तुम्ही चार्ट जास्त ऑब्झर्व कराल ना, तेवढं तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने इथे कॅन्डलस्टिक पॅटर्न बघायला मिळतील आणि त्याप्रमाणे तुम्ही तिथे ट्रेड इनिशिएट करू शकता. सो हा होता आपला डोजी कॅन्डलस्टिक. याच्यानंतरचा जो आहे तो आहे मारुबुजू कॅन्डल. मारुबुजू कॅन्डल तुम्हाला फक्त मोमेंटम दाखवतं. मारुबुजू कॅन्डल जर तुम्ही बघितला तर अशा पद्धतीने तुम्हाला कॅन्डल दिसून येते. विक्स छोटे असू शकतात किंवा विक्स नसतातही, असतात काही ठिकाणी नसतात. त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका की अशीच कॅन्डल पाहिजे, त्याला विक्स आहेत म्हणजे ती मारुबुजू नाही. मोमेंटम कॅन्डल असते. मोमेंटम कॅन्डलमध्ये तुम्हाला काहीही करायचं नाही आहे जोपर्यंत त्या कॅन्डलचा हाय किंवा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत. कारण ही कॅन्डल खूप मोठी अशी तयार होते आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही एंट्री करायला गेलात तर तुमचा स्टॉप लॉस लांब राहतो. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे रिस्क वाढते. सो जर तुम्हाला रिस्क वाढवायची नसेल तर पूर्ण कॅन्डल बनू द्या. मोमेंटम कॅन्डल आहे, एंट्री कॅन्डल नाही आहे, हे लक्षात घ्या पहिल्यांदा.
एंट्री जर करायचीच आहे तर हाय लो ब्रेक करू द्या तरच एंट्री करा, अदरवाईज एंट्री नाही जरी केली तरी काही हरकत नाही आहे, वेट करा, कन्फर्मेशन मिळू द्या आणि त्याच्यानंतर एंट्री करा. कारण स्टॉप लॉस खूप लांब ठेवावा लागतो, कारण कॅन्डल खूप मोठी तयार होते. जर स्टॉप लॉस लांब ठेवायची तयारी असेल तर त्याच्यामध्ये हाय ब्रेक केल्यावर किंवा लो ब्रेक केल्यावर तुम्ही त्या पद्धतीची एंट्री इनिशिएट करू शकता. सो कॅन्डल फक्त इथे बॉडी असते, विक्स असले तरी एकदम छोटे विक्स आपल्याला अशा पद्धतीचे बघायला मिळतात. कॅन्डलमध्ये जी ओपनिंग प्राइस आहे तीच त्याची लो प्राइस असते आणि जी क्लोजिंग प्राइस आहे तीच त्याची हाय प्राइस असते. ओपन इज इक्वल टू हाय असू शकतो रेड कॅन्डलमध्ये आणि लो इज इक्वल टू क्लोज असू शकतो रेड कॅन्डलमध्ये. ओपन इज इक्वल टू लो आणि क्लोज इज इक्वल टू हाय हे ग्रीन कॅन्डलमध्ये बघायला मिळतं. सो ही एक मोमेंटम कॅन्डल आहे, याच्यामध्ये काहीही तुम्ही एंट्री वगैरे शोधायचा प्रयत्न करू नका, कारण स्टॉप लॉस खूप लांब जातो. एक्झाम्पल बघूया आपण. निफ्टीमध्ये आपल्याला बरेचसेच असे एक्झाम्पल बघायला मिळाले आहेत आणि जर मी मार्क करून ठेवलेत ते इथे बघू शकता तुम्ही. हे डिलीट करू. बेरिश मारुबुजू कॅन्डल, हे बघा बेरिश मारुबुजू कॅन्डल. बेरिश मारुबुजू कॅन्डल हा अपट्रेंड आहे, पण इथे सेलर ॲक्टिवेट झालेत. एकाच कॅन्डलमध्ये एवढी मोठी मुवमेंट झालेली आहे. जर कोण ही कॅन्डल बघून याच कॅन्डलमध्ये एंट्री केली तर त्याचा पूर्णपणे इथे स्टॉप लॉसच्या जवळ जाऊ शकतो आणि इथे लॉस त्याला होऊ शकतो. म्हणून कुठलीही कॅन्डल तयार होते, बेरिश असू दे बुलिश असू दे, हाय लो जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत एंट्री करायची नाही. मार्क करून ठेवायचा हाय आणि लो ब्रेक केला तरच शॉर्टची पोझिशन घ्यायची, अदरवाईज नाही घ्यायची. कारण इथे मुवमेंट सगळी पूर्ण ही जी सेलरची ॲक्टिव्हिटी होती ती एक मुवमेंट होती, ती पूर्णपणे कन्सॉलिडेट झाली आणि जरी याचा लो ब्रेक केला तरी इथे काहीही उपयोग झाला नाही. इथून परत मुवमेंट वरच्या साईडला चालू झाली. म्हणून ही फक्त मोमेंटम कॅन्डल आहे. याच्यामध्ये काहीही रॉकेट सायन्स आणि स्वतःचं अति आगाऊपणानं ॲनालिसिस करायला जायचं नाही. मोमेंटम बघायचं, हाय लो ब्रेक केला तरच त्याच्यामध्ये ट्रेड करायचा, अदरवाईज करायचा नाही. आणि लगेच हाय लो ब्रेक केला तरच एंट्री करायची. असं कन्सॉलिडेशन जर होत राहिलं तर मग अवघड होऊन जाईल. कारण ब्रेक जरी केला तरी इथे मुवमेंट चेंज झाली आणि तुमचा इथे लॉस होऊ शकतो. अजून एक बेरिश मुवमेंट जर बघितली तर हे बघू शकतो तुम्ही. अपट्रेंडमध्ये मध्येच कॅन्डल तयार झाली बेरिश मारुबुजू, पण याचा काय उपयोग झाला का? नाही. लो ब्रेक झाला नाही, ट्रेंड कंटिन्यू राहिला. बुलिश जर बघितली तर ही एक बुलिश कॅन्डल आहे, पण त्याचा हाय ब्रेक झाला आणि ट्रेंड कंटिन्यू झाला आहे. त्यामुळे इथे ट्रेड बनू शकत होता, पण स्टॉप लॉस लांब जातो आपला. अजून जर एक्झाम्पल बघायचं झालं तर इथे तुम्ही बघू शकता. जर डाऊन ट्रेंड चालू आहे अशा पद्धतीने, जर डाऊन ट्रेंड चालू आहे आणि डाऊन ट्रेंडमध्ये अशा पद्धतीनं मारुबुजू कॅन्डल तयार झाली तर त्याचा लो ब्रेक केल्यानंतर तुम्ही तिथे एंट्री करू शकता. पण ट्रेंडच्या विपरीत जाऊन, अगेन्स्ट द ट्रेंड जाऊन जर अशा मगाशी बघितलं त्या पद्धतीनं जर तयार होत असेल, आता ही अगेन्स्ट द ट्रेंड आहे, अशा वेळी तुम्ही तिथे एंट्री करायची नाही. पण ट्रेंडच्या रिलेटेड असेल, जर ट्रेंड डाऊन ट्रेंड आहे आणि मध्येच मारुबुजू रेड कलरची तयार झाली आहे तर त्याचा लो ब्रेक केल्यानंतर एंट्री करू शकता. पण अप ट्रेंड आहे, मध्येच बेरिश मारुबुजू तयार झाली आहे आणि त्याच्यावरती ट्रेड आपल्याला घ्यायचं आहे तर ते नाही करायचं, अवॉइड करायचं. अगेन्स्ट द ट्रेंड कधीच जायचं नाही. इथे बघू शकता कंटिन्यू डाऊन ट्रेंड चालू आहे. ही मारुबुजू कन्सिडर केली आणि याचा लो ब्रेक केल्यावर एंट्री केली तर चालू शकतं, कारण प्रिव्हियस ट्रेंड डाऊन ट्रेंड आहे. त्यामुळे प्रिव्हियस ट्रेंड जर अप ट्रेंड असेल आणि बुलिश मारुबुजू तयार झाली तर तुम्ही कंटिन्यू तिथे हाय ब्रेक केल्यानंतर, ते पण हाय ब्रेक केल्यानंतर, आता इथे कंटिन्यू अप ट्रेंड आहे, बुलिश मारुबुजू तयार झाली आहे, हाय ब्रेक केल्यानंतर ट्रेंड कंटिन्यू झाला. अप ट्रेंडमध्ये बुलिश मारुबुजू हाय ब्रेक केल्यानंतर एंट्री करू शकता आणि डाऊन ट्रेंडमध्ये बेरिश मारुबुजू लो ब्रेक केल्यानंतर एंट्री करू शकता. पण स्टॉप लॉस थोडासा लांब ठेवावा लागेल, कारण कॅन्डलची जी साईज आहे ती मोठी असू शकते, प्राइस मुवमेंट कॅन्डलची मोठी बघायला मिळू शकते. त्यामुळे थोडासा केअरफुली ट्रेड घ्या आणि जर तुम्हाला तेवढा मोठा स्टॉप लॉस ठेवायला जमत नसेल तर ट्रेड घेऊ नका, अवॉइड करा. भरपूर पॅटर्न मी सांगितलेले आहेत, याच्या अगोदर 5 पॅटर्न डिस्कस केलेत. त्या पॅटर्नमध्ये ट्रेड शोधायचा प्रयत्न करा. मारुबुजू अवॉइड केलं तरी काहीही हरकत नाही आहे. आता इथे ट्रेड करू शकता. अप ट्रेंड आहे, मध्येच तयार झाला, हाय ब्रेक केला, ट्रेंड कंटिन्यू केला. टार्गेट सेम आपलं राहणार आहे. प्रिव्हियस जे काही रेजिस्टन्स लेवल असेल तो तिथंपर्यंतचं टार्गेट आणि खालच्या साईडला कॅन्डलच्या लोच्या खाली स्टॉप लॉस प्लेस करायचा आहे. पण
लगेच नंतरच्या कॅन्डलनं ब्रेक करायला पाहिजे. कन्सॉलिडेशन झालं की मुवमेंट संपली, मग तिथे तुमचं काही येऊ शकतं. कन्सॉलिडेशन संपायला नाही पाहिजे. त्यामुळे बुलिश मारूबुजू किंवा बेरिश मारूबुजू थोडंसं काळजीपूर्वक ट्रेड केला तर चांगले ट्रेड मिळू शकतात. ट्रेंडला फॉलो करायचं फक्त. मारूबुजू कॅन्डल ट्रेड करायची असेल तर ट्रेंडला फॉलो करायचं, अगेन्स्ट द ट्रेंड जायचं नाही तिथे. तर हे लक्षात घ्या. आणि आजच्या शेवटचा जो पॅटर्न आहे तो म्हणजे स्पिनिंग टॉप. स्पिनिंग टॉप बेरिश असू शकतो किंवा बुलिश असू शकतो. त्याच्याबद्दल बघूया प्रेझेंटेशनमध्ये आणि त्याच्यानंतर एक्झाम्पल बघूया त्याचं. स्पिनिंग टॉप कॅन्डल, बेरिश स्पिनिंग टॉप आणि बुलिश स्पिनिंग टॉप दोन्ही स्पिनिंग टॉपच असतात. सपोर्ट जवळ जरी बनला तरी त्याला स्पिनिंग टॉप म्हणलं जातं आणि रेझिस्टन्स जवळ जर बनला तरी त्याला स्पिनिंग टॉपच म्हणलं जातं. स्पिनिंग बॉटम वगैरे म्हणायची गरज नाही आहे, स्पिनिंग टॉपच आहे तो. जर रेझिस्टन्स जवळ बनला, कलर कुठलाही असू दे काहीही प्रॉब्लेम नाही आहे, कलर कुठलाही असू दे काहीही प्रॉब्लेम नाही. परत एकदा सांगतोय, जर रेझिस्टन्स जवळ बनला तर तो बेरिश मुवमेंट दाखवणार आणि सपोर्ट जवळ जर बनला तर तो बुलिश मुवमेंट दाखवणार. कलर फक्त रेड आणि ग्रीन दिलेले आहेत म्हणून त्याला बुलिश आणि बेरिश म्हणलेलं आहे. पण इथे पण रेझिस्टन्स आणि सपोर्ट हे इम्पॉर्टंट आहेत. रेझिस्टन्स जवळ जर बुलिश स्पिनिंग टॉप किंवा बेरिश स्पिनिंग टॉप बनला तर तिथे तो ट्रेंड रिव्हर्सलचंच काम करणार, अदरवाईज तिथे तुम्हाला काहीही वर्कआउट होणार नाही. त्यामुळे सपोर्ट रेझिस्टन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. इंटरप्रिटेशन जर कॅन्डलचं बघायचं झालं तर विक्स मोठ्या असतात आणि बॉडी जी असते ती छोटी असते. क्लोज आणि ओपन हे जवळजवळ असू शकतात. म्हणजे 91ला ओपन झालं आहे, 93ला क्लोज झालं आहे. इथे 95ला ओपन झालं आहे, 93ला क्लोज झालं आहे. एक्झाम्पल सांगतोय, 2 पॉईंटचा नसतो, कधी 5 पॉईंट, 7 पॉईंट, 10 पॉईंट. चार्टवर स्टॉकवर डिपेंड असतं की कितीची मुवमेंट होते, पण एकदम जवळ असतं आणि हे एकदम इझिली ओळखता येते. आणि तुम्हाला रेझिस्टन्सच्या जवळ जर अशी कॅन्डल बघायला मिळाली तर लो ब्रेक केल्यानंतर शॉर्ट पोझिशन आणि सपोर्ट जवळ जर बघायला मिळाली तर हाय ब्रेक केल्यानंतर बायची पोझिशन. सिम्पल. हाय लो मार्क करायचे, ज्या डिरेक्शनला जातोय त्या डिरेक्शनला ट्रेड घ्यायचा. रेझिस्टन्स जवळ असेल तर शॉर्टची पोझिशन, सपोर्ट जवळ असेल तर बायची पोझिशन. लोड घ्यायचा नाही, रिस्क कमी ठेवायची तरच रिवॉर्ड चांगला मिळू शकतो. एक्झाम्पल बघूया. निफ्टीचं एक्झाम्पल आपल्याला इथे बघायला मिळेल. पॅन्डेमिक सिच्युएशन जे मी मगाशी एक्सप्लेन करत होतो ते ॲक्च्युली स्पिनिंग टॉपवर आपल्याला बघायला मिळते. 2020मध्ये कोविड आला होता आणि मार्केटनं लो बनवला होता. लो बनवायच्या आधीच आपल्याला इथे कॅन्डल जी होती ती आपल्याला इथे बघायला मिळालेली बेरिश स्पिनिंग टॉप. बेरिश स्पिनिंग टॉप जरी बनले असेल तरी रेड कलर आहे म्हणून त्याला बेरिश स्पिनिंग टॉप म्हटलं आहे आणि त्याच्यानंतर मार्केट रिव्हर्स झालेला आहे. अशा पद्धतीची कॅन्डल तयार झाली आहे. बॉडी छोटी आहे, विक्स मोठे आहेत. हाय ब्रेक केल्यानंतर बायची एंट्री आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल तर कंटिन्युअस अपट्रेंड बघायला मिळतोय. हा लो परत टच झालेला नाही आजच्या दिवसापर्यंत. थोडंसं मोठं करून दाखवलं तर लगेच लक्षात येईल. हा लो आहे. आजपर्यंत हा लो अजून टेस्ट झालेला नाही आहे. एवढा स्ट्रॉंग पॅटर्न जर तुम्ही शोधून काढला तर तुम्हाला मिळू शकतो आणि त्याच्यामध्ये इझिली चांगल्या पद्धतीचे ट्रेड तुमचे बनू शकतात. तर हा स्पिनिंग टॉप निफ्टीमध्ये आपण व्यवस्थित पद्धतीने शोधला. जर कोणी त्यावेळी शोधला असेल, त्यावेळी मी पण नव्हता शोधला, त्यामुळे मी पण ट्रेड नंतर घेतला होता. जर एकदम तत्पर कोण कॅन्डलस्टिक पॅटर्न बघणारा असेल आणि त्यानं जर हा पॅटर्न ओळखला आणि ट्रेड जर धाडस करून घेतला असेल तर तिथे त्याचे खूप सारे पैसे बनले असतील. हे आपल्याला चार्टवर दिसतंय, सिम्पली आपल्याला चार्टवर दिसतंय. म्हणून टेक्निकल ॲनालिसिस हे काही नसून प्रिव्हियस हिस्ट्रीमध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या जर परत आत्ता झाल्या तर तशा पद्धतीने त्या रिपीट होऊ शकतात. म्हणून आपण टेक्निकल ॲनालिसिसवर जास्त भर देतो आणि चार्टवर जास्त भर देऊन चार्ट ऑब्झर्व करून कशा पद्धतीने ट्रेड इनिशिएट करता येतील हे आपण जास्त प्रयत्न करतो. तर हा होता बेरिश स्पिनिंग टॉप किंवा रेड कलर आहे म्हणून याला बेरिश स्पिनिंग टॉप म्हणलं आहे. अदरवाईज हा सपोर्ट जवळ तयार झालेला, ऑल टाईम लोच्या जवळ तयार झालेला, म्हणून इथे बुलिश रिव्हर्सल आला आणि स्टॉकवरती पळाला किंवा निफ्टीवरती इथे मुवमेंट करताना आपल्याला बघायला मिळतोय.
अजून एक एक्झाम्पल इथे आपण बघूया, क्रिसिलचं एक्झाम्पल बघूया. सेव्ह नाही केलं मी. क्रिसिलचं एक एक्झाम्पल बघूया इथे. क्रिसिलमध्ये पण आपल्याला एक स्पिनिंग टॉप बघायला मिळतोय, जेणेकरून त्याच्यामध्ये मुवमेंट आपली कॅप्चर झालेली आहे. बेरिश स्पिनिंग टॉप. आता इथे पण बेरिश स्पिनिंग टॉप आपण बघितलाय, कारण इथे रेड कलरची कॅन्डल तयार झाली आहे. मगाशी पण बेरिश स्पिनिंग टॉप होता, कारण ती पण रेड कलरची कॅन्डल होती. त्यामुळे कलरला फक्त बेरिश नाव आहे, अदरवाईज त्याचं काम सपोर्ट जवळ झाला तर रिव्हर्सल देणंच आहे, रेजिस्टन्स जवळ झाला तर रिव्हर्सल देणंच आहे. ते तुम्ही बघू शकता, बॉडी छोटी आहे, विक्स मोठे आहेत आणि रेजिस्टन्सच्या जवळ तयार झाला आहे. रेजिस्टन्सच्या जवळ तयार झाल्या म्हणून आपण काय करणार, लो ब्रेक करायची वाट बघणार, हायच्या वरती स्टॉप लॉस, एंट्री आणि त्याच्यानंतर टार्गेट, जे प्रिव्हियस सपोर्ट लेवलपर्यंत घेऊन जाणार. प्रिव्हियस सपोर्ट लेवल इथे आहे आणि टार्गेट कंप्लीट झालेलं आपल्याला इथे बघायला मिळते. सो अशा पद्धतीने तुम्ही स्पिनिंग टॉप जे आहेत ते वर्कआउट करू शकता आणि त्यानुसार तुमचं ट्रेड इनिशिएट करू शकता आणि चांगल्या पद्धतीचं ट्रेडिंग इथे करू शकता. अजून एक एक्झाम्पल बघूया रामको सिमेंटचं. रामको सिमेंटचं जर एक्झाम्पल आपण इथे बघायचं झालं तर आपल्याला इथे अजून एक स्पिनिंग टॉप बघायला मिळतोय. एक आपण बुलिश बघितला, एक बेरिश बघितला, आता परत एक ग्रीन कलर, इथे परत बेरिश स्पिनिंग टॉप आहे. इथे कलर इम्पॉर्टंट नाहीच आहे, तरी पण वरच्या साईडला बनला आहे म्हणून इथे बेरिश स्पिनिंग टॉप म्हणू शकतो आपण. विक्स मोठ्या, बॉडी छोटी, लो ब्रेक केला आहे, ऑल टाईम हाय जवळ आहे, ऑल टाईम हाय इथे लिहिलेला आहे हाय. लो ब्रेक केला, ट्रेड रिव्हर्स झाला, अप ट्रेंड डाऊन ट्रेंडमध्ये कन्वर्ट झाला आणि आपल्याला इथे शॉर्टची पोझिशन मिळाली आणि सपोर्ट लेवलपर्यंत टार्गेट इथे बुक झालेला आहे. स्टॉप लॉस, एंट्री, टार्गेट, इझिली सगळ्या गोष्टी आपल्याला इथे मिळतात. फक्त आता ह्या सगळे पॅटर्न जे आपण डिस्कस केले, हे पॅटर्न मी तुम्हाला दाखवले ते प्रिव्हियस चार्टवर दाखवले, बॅक टेस्ट करून या सगळ्या गोष्टी बघितल्या. तुम्ही पण जर ट्राय करणार असाल तर बॅक टेस्ट करू शकता. कुठलाही चार्ट बघा, 5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा, 15 मिनिटाचा, 1 तासाचा, दिवसाचा. शनिवार रविवार थोडंसं जर तुम्ही जॉब करत असाल तर शनिवार रविवार काढून किंवा दिवसातला 1 तास काढून तुम्ही बॅक टेस्टिंग करू शकता. प्रत्येक पॅटर्न कशा पद्धतीने सपोर्ट आणि रेजिस्टन्स जवळ वर्कआउट करू ह्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं स्टडी करू शकता, बॅक टेस्ट करू शकता आणि मग त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड इनिशिएट करू शकता. पण फक्त बॅक टेस्ट केलं आहे म्हणून पॅटर्न वर्कआउट होत आहेत तर असं होत नाही. त्याच्याबरोबर तुमची सायकोलॉजी पण वर्क करायला लागते. पॅटर्न तुम्हाला माहिती आहेत, रेजिस्टन्सच्या जवळ तुम्हाला तयार झालेले पॅटर्न माहिती आहेत, पण ट्रेड घेणं हे एक मोठं धाडसाचं काम असतं. कारण ट्रेड इनिशिएट करताना आपल्या मनात एक भीती असते की नाही फेल गेला तर, काही घाबरायचं नाही. स्टॉप लॉस कशासाठी आहे? स्टॉप लॉस फेल गेल्यानंतर त्याच्यासाठी स्टॉप लॉस असतो, जेणेकरून आपलं कॅपिटल वाचणार आहे. म्हणून पॅटर्न कितीही तुम्ही शिकलात किंवा काहीही सांगितलं, नंतरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये अजून डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न, ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न, सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. पण जे ट्रेड घ्यायचं काम आहे, जे धाडसानं ट्रेड घ्यायचं काम आहे ते तुमचं आहे. पॅटर्न तुम्ही कितीही शिकलात तरी ट्रेड इनिशिएट करणं हे स्वतःच्या सायकोलॉजीवर आणि स्वतःच्या माइंडसेटवर डिपेंड असतं. इमोशनल होऊन जर तुम्ही त्या गोष्टी करायला गेलात तर तुम्हाला तिथे नुकसानच होणार. तुम्ही कितीही पॅटर्न शिका, कुठल्याही चांगल्या ट्रेनरकडनं शिका, जर तुम्ही ट्रेडच इनिशिएट नाही केला तर तिथे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्यामुळे ट्रेड इनिशिएट करणं खूप गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी शिकल्यात पण मी ट्रेडच घेत नाही आहे तर पैसे बनणार कसे तुमचे? त्यामुळे ट्रेड इनिशिएट करणं खूप गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्ही पॅटर्न शिकलाय, त्या बॅक टेस्टिंग करून जे काय आहे ते लाईव्ह ट्रेडिंगमध्ये तुम्ही ट्रेड घ्या आणि तुम्हाला फायदा होण्याचे चान्सेस मग जास्त तिथे बघायला मिळतात. सो दॅट्स इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल. 1 तासाचा व्हिडिओ झालेला आहे, थोडासा मोठा व्हिडिओ झालेला आहे, पण सगळ्या गोष्टी मी व्यवस्थितपणे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला कळाला नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा प्लीज, कारण हा व्हिडिओ कायमच राहणार आहे इथे. त्यामुळे परत एकदा तुम्ही रिपीट करून बघू शकता आणि जे पॅटर्न मी शिकवलेत ते तुम्ही चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड करू शकता. सो चॅनलला लाईक करा. ज्या काही तुमच्या शंका असतील त्या कमेंटमध्ये विचारा, त्या मी दूर करायचा प्रयत्न करेन. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.